यशोदानन्दन व्रज जनरञ्जना यशोदानन्दन व्रज जनरञ्जना यमुना तीरावनचारि यमुना तीरावनचारि जय राधा माधव कुंज बिहारी गिरिवल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गिरिवल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जना यशोदानन्दन व्रज जनरञ्जना यशोदानन्दन व्रज जनरञ्जना यशोदानन्दन व्रज जनरञ्जना यमुना तीरावनचारि यमुना तीरावनचारि जय राधा माधव कुंज बिहारी गिरिवल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गिरिवल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गिरिवल्लभ गिरिवरधारी जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय
कृष्ण कृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं खूप खूप स्वागत. आणि जे पण भक्त 3 दिवस शुक्रवार शनिवार रविवार आज वर्किंग डे असतो तरी पण तुम्ही सर्वजण इथे आपापल्या क्षेत्रात सुट्टी काढून आपल्या व्यवसायाला काही तासांसाठी काही दिवसांसाठी बाजूला ठेवून आपल्या या श्रवण यात्रेमध्ये तुम्ही भाग घ्यायला आलात त्याबद्दल सर्वांचा खूप खूप आभार. आणि अपेक्षा करतो की सगळेजण तुम्ही आरामात बसलेले आहात. आपल्याला भरपूर ऐकायचं आहे. सो कम्फर्टेबल बेसिकली कम्फर्टेबल आहात ही एक आशा आहे. जर कोणाला कधी काही समस्या असेल काही त्रास होत असेल तर कृपया आमचे आयोजक आहेत त्यांना संपर्क साधा आणि आपण पूर्ण प्रयत्न करू की तुम्हाला जे काही हवं असेल गरजेचं असेल ते मिळेल. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या आचार्यांबद्दल 2 शब्द बोलायचे पुन्हा एकदा मला संधी मिळते. 2-1 वर्ष आधी आपण याच ठिकाणी पांडवांचे गुरु धौम्य ऋषी तर इथे वाईमध्ये धौम्य ऋषींची समाधी आहे. सो म्हणून वाई हे पण एक तीर्थस्थान आहे. धौम्य ऋषींची समाधी जय धौम्य ऋषी की. सो या धौम्य ऋषी आणि वर शंकरजी आहेत महाबळेश्वर आणि श्री चैतन्य महाप्रभू इथे महाबळेश्वरला शंकरजींचं दर्शन घेऊन गेले. जय श्री चैतन्य महाप्रभू की जय. या 2 दृष्टीने धौम्य ऋषींची समाधी आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं आगमन या दृष्टीने आपण या पवित्र ठिकाणी आज इथे उपस्थित आहोत आणि आपण श्रील प्रभुपादांबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 3 दिवसांमध्ये आपल्याकडे 6 सत्र आहेत. आज 2 सकाळी 1 संध्याकाळी 1 उद्या सकाळ संध्याकाळी मग परवा सकाळ संध्याकाळ. तर याला मी 6 विषयांमध्ये विभाजित केलंय. आजचा सकाळचा जो सत्र आहे तो आहे की प्रभुपादांची पोझिशन काय, त्यांचं स्थान काय आणि त्या स्थानाला महत्व काय याच्यावर आपण आज सकाळी बोलणार आहोत. आणि आज सकाळचा विषय अजून एक हा पण आहे की प्रभुपादांचं बालपण सुरुवातीचे दिवस. आपण प्रभुपादांच्या शिकवणीला बघितलंय अनुभवलंय आणि त्यामुळे आपल्या सर्वांची प्रगती होते. पण एक व्यक्ती म्हणून प्रभुपाद कोण आहेत हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आपली जी संस्था आहे आपला जो मार्ग आहे तो आहे व्यक्ती केंद्रित मार्ग आहे. श्रीकृष्ण हे शक्ती नाही आहेत व्यक्ती आहेत. तर बरेच लोक या जगामध्ये जे श्रीकृष्णांमध्ये आस्था ठेवतात विश्वास ठेवतात पण कधी कधी त्यांना हे नाही माहिती की श्रीकृष्ण व्यक्ती आहेत की शक्ती आहेत. भागवतामध्ये एका ठिकाणी म्हणतात सूत गोस्वामी वदंती तत्त्वविदस तत्वम यद ज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. की तेच एक परमसत्य आहे पण त्या परमसत्याला 3 दृष्टीने लोक जाणतात. कोणी म्हणतात की परमसत्य म्हणजे ब्रह्मज्योती आहे. कोणी म्हणतात ब्रह्मज्योती नाही आहे सर्वांच्या हृदयामध्ये स्थित परमात्मा आहेत आणि जे सर्वात वरच्या स्तरावर आहेत ज्यांना साक्षात्कार सगळ्यात श्रेष्ठ साक्षात्कार आहे ते म्हणतात की नाही ते भगवान आहेत एक व्यक्ती आहेत. तर श्रीकृष्णांना 3 प्रकारचे व्यक्ती पूजतात पण सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे जे परमेश्वरला व्यक्ती म्हणून जाणतात. 12वा जो अध्याय आहे 12व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सुरुवातीला अर्जुन हाच प्रश्न म्हणतात की हे श्रीकृष्ण अव्यक्त रूप आणि व्यक्त रूप या 2 रूपांमध्ये लोक तुम्हाला पूजतात तर त्यामध्ये केमे योग वित्तमा. तर सगळ्यात वित्तमा म्हणजे तुम्हाला जाणणारे सर्वात श्रेष्ठ लोक कोण आहेत तुम्ही सांगा. मग श्रीकृष्ण म्हणतात
की जे मला व्यक्ती म्हणून पूजतात ते सर्वात श्रेष्ठ आहे. तर हे असं नाही आहे की आपले 2-3 आचार्य त्यांचं म्हणणं आहे. 12व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण स्पष्टपणे म्हणतात आणि नंतर म्हणतात क्लेशो अधिक तरस्तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्त ही गतीर दुःखम देहवद्भीर अवाप्यते. श्रीकृष्ण म्हणतात की जे अव्यक्ताच्या मार्गावर आहेत त्यांना क्लेश अधिक तरह, त्यांच्या जीवनामध्ये ते भरपूर क्लेश स्वीकारतात. तर म्हणून जसं श्रीकृष्णांना आपण एक व्यक्ती म्हणून समजून घ्यायला पाहिजे, तसंच आपले आचार्य श्रील प्रभुपाद एका अर्थाने ही जी संस्था आहे ही त्यांची शक्ती आहे. इस्कॉन संस्था ही प्रभुपादांची शक्ती आहे, प्रभुपादांनी निर्माण केलेली संस्था आहे आणि त्या शक्तीचा आपण फायदा घेतोय. सूर्यदेव एक व्यक्ती आहे आणि त्या सूर्यदेवाचा सूर्यग्रह आहे आणि त्या सूर्यग्रहातून अमाप शक्ती निघते आणि त्या शक्तीने सगळेजण आपण लाभान्वित होतोय. सर्व झाड झुडप पशु पक्षी हे कोणावर आधारित आहे, त्यांचं जेवण खावण कोणावर आधारित आहे? सूर्य शक्तीवर, सूर्याच्या त्या तेजावर. पण किती लोक आहेत जे सूर्याच्या तेजापासून लाभान्वित होऊन हा पण विचार करतात एवढी सगळी शक्ती आपोआप नाही येऊ शकत, एवढी सगळी शक्ती कोणाच्या तरी व्यक्तीद्वारे उत्पन्न होत असणार. तर ते व्यक्ती कोण आहेत हो? मग ते कोण आहेत? विवस्वान. तर किती लोक आहेत जे सूर्यदेवांना पूजा अर्पण करतात? तुमच्यातून कोणी आहे लहानपणी कधी बघितलंय कोणीतरी? पण ऍटलिस्ट बघितलंय तुम्ही? पूर्वजांमध्ये आपल्या एक प्रथा होती, सकाळी उठून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचे. तर ती सूर्य प्रकाशाची पूजा नाहीये, ती सूर्य व्यक्तीची पूजा आहे. किती कमी दुर्मिळ. तर विचार करा, सूर्यदेवाची पूजा करणारे कमी लोक आहेत पण सूर्यप्रकाशाचा फायदा करणारे असंख्य लोक आहेत. श्रीकृष्णांच्या शक्तीचा फायदा करून घेणारे भरपूर लोक आहेत पण श्रीकृष्ण व्यक्तीची सेवा करणारे फार दुर्मिळ लोक आहेत. मनुष्याणाम सहस्रेषु. तशाच प्रकारे एका शुद्ध भक्ताच्या शक्तीचा फायदा करून घेणारे भरपूर लोक आहेत. भरपूर लोक आहेत जे इस्कॉनशी जुळतात, भरपूर लोक आहेत जे हरिनाम संकीर्तन जेव्हा रस्त्यावरून चालू असतात तेव्हा त्याला म्हणतात अरे किती सुंदर हे लोक हरिनाम करतायत. भरपूर असे लोक आहेत जे प्रभुपादांनी लिहिलेले त्यांचे जे पुस्तक आहेत त्या पुस्तकांद्वारे श्रीकृष्णांचं ज्ञान स्वीकारून आपल्या जीवनामध्ये एक वेगळा अनुभवत आहेत. पण त्यातून किती लोक आहेत जे म्हणतायत ज्यांनी ही संस्था निर्माण केली, ज्यांनी दूरदृष्टी ठेवून आपल्याला मंदिर दिली, मूर्ती दिले, पुस्तकं दिली, त्यांना कसं बघायचं, श्रीकृष्णांना योग्य बघण्याचा दृष्टिकोन दिला, ती व्यक्ती कोण आहेत? तर म्हणून या जगाचा एक नियम आहे, शक्ती सगळ्यांना आवडते कारण शक्तीमध्ये व्यक्तीशी संबंध येत नाही. व्यक्तीशी जेव्हा संबंध येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आवडी निवडी, त्या व्यक्तीला काय आवडतं, त्या व्यक्तीला काय नाही आवडत हे पण समजून घ्यायला येतं. म्हणून परमेश्वर पण दुरून परमेश्वर खूप छान आहेत पण श्रीकृष्ण म्हणून जेव्हा व्रजवासी राधाराणी हे जेव्हा जवळ जातात श्रीकृष्णांच्या तेव्हा तो रस्ता एवढा सोपा नाहीये, तो कष्टाचा रस्ता आहे. तसंच आज आपण इथे का एकत्रित आहोत तर 3 दिवसांमध्ये आपण अनेक वर्षांपासून श्रील प्रभुपाद या व्यक्तीद्वारे जे त्यांनी एक संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेचा आपण भाग आहोत, आपण फायदा करून घेतोय. पण पुढच्या 3 दिवसांमध्ये आपण व्यक्ती केंद्रित चर्चा करणार आहोत की हे श्रील प्रभुपाद व्यक्ती कोण आहेत, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय संघर्ष आले. आपल्या समोर एवढं सुंदर हे जे ताट आहे त्याच्यामध्ये सर्व काही त्यांनी मांडलेलं आहे आणि आपल्याला म्हणतायत फक्त तुम्ही आता तो सकस भोजन तुम्ही फक्त घ्या आणि त्याचा घास घेऊन फक्त स्वीकार करा. तर या दृष्टीने आपण आज सकाळचा जो सत्र आहे याला आपण समर्पित करतोय की एका आचार्य या व्यक्तीवर काय जबाबदारी असते, एका आचार्याचं श्रेय काय आहे. आणि त्यानंतर मग सकाळच्या सत्रामध्ये आपण चर्चा करूया की श्रील प्रभुपादांचं बालपण कसं होतं आणि श्रील प्रभुपादांच्या लहानपणी त्यांच्यावर काय काय संस्कार घडले आणि श्रील प्रभुपादांनी कसं त्यांचं जीवन सुरुवातीपासून श्रीकृष्णांना समर्पित जगले. हे पार्श्वभूमी होती आजच्या सत्राची. तर आता माझ्या घड्याळामध्ये 37 वाजलेत, 10:37. तर किती वाजता बंद करायचं आहे? माझ्याकडे भरपूर आहे, तुमची कॅपॅसिटी किती आहे ते सांगा. ओके, सो
आपण 1.5 वाजतापर्यंत करूया, 3 तास करूया आणि त्याच्यामध्ये 1.5 तासांनी ब्रेक घेऊया. म्हणजे माझ्या घड्याळाप्रमाणे 12 वाजता आपण एक थोडा ब्रेक घेऊया, थोडं पाणी प्यायचंय वगैरे काय करायचंय ते, आणि नंतर मग 1.5 वाजता आपण समाप्त करूया. आणि केशव हरी प्रभूंसाठी अर्धा तास स्पेशल क्लास. केशव हरी प्रभू 2 वाजेपर्यंत मिळाले. ओके. सो आपल्या पाठीमागे डोंगर आहे आणि या डोंगरावर 5 गणी आहे सुरुवातीला आणि त्याच्या पुढे मग महाबळेश्वर येतं. तर हा जो रस्ता आहे, हा जो वर जातो, आपणामधून भरपूर लोक गेलेच असणार, जवळचं स्थान आहे महाबळेश्वर. तो रस्ता सरळ आहे की वळणाचा आहे? क्षणोक्षणी वळणाचा स्थान आहे. आता पण आपण जेव्हा आलो तेव्हा एक मध्ये घाट लागला नाही, खंबाटकी घाट. तो रस्ता कसा होता? सरळ होता. जाताना जो रस्ता आहे तो सरळ आहे. परतीचा जो रस्ता आहे बारामतीकडे, तसं तुम्ही फक्त बोगद्यामध्ये शिरता आणि तो सरळ खाली लँडिंग होतो, राईट. पण येतानाचा जो रस्ता आहे तो असंख्य वळण आहेत. आणि पहिला रस्ता हा सरळ रस्ता होता की तो खंबाटकी घाटाचा जो रस्ता होता वळणाचा तो होता? मूळ जो रस्ता आहे तो वळणाचा रस्ता आहे. म्हणून कुठलाही मार्ग जेव्हा पहिल्यांदा कोणी व्यक्ती बनवतो, फार कठीण आहे की तो सरळ मार्ग बनवू शकतो. सृष्टी ही नेहमी कष्ट देणारी असते आणि म्हणून सुरुवातीचा जो पहिला रस्ता बनवला साताऱ्याला जायचा पुण्याहून, तर तो घाटावरून असं वळण वगैरे करत 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 काढला. आता तर तुमच्याकडे खूप मशीन आहेत, भरपूर वरून संशोधन केलंय की इथून त्या डोंगराला पूर्ण फोडून स्ट्रेट असा सरळ रस्ता बनवलाय. इथं नंतरची गोष्ट आहे. मुंबई पुणे पण जो रस्ता होता मूळ, तो पूर्ण वळणाचा रस्ता होता आणि कित्येक ठिकाणी असं व्हायचं की मोठमोठ्या गाड्या फसून जायच्या. आणि आज तर तो एक्सप्रेस वे, आज तर 2 तासामध्ये तुम्ही पोहोचू शकता. ऍक्च्युली टोल नाका टू टोल नाका 1 तासाचा रस्ता आहे बॉम्बे पुणे एक्सप्रेस वे. पण सुरुवातीचे रस्ते कसे असतात? नेहमी वळणाचे असतात. आणि जरी त्या निर्माणकर्त्याची इच्छा असेल की तो रस्ता सरळ असावा आणि माझ्या नंतरच्या पिढीसाठी तो खूप सोपा असावा, पण निसर्ग ही जी पूर्ण अरेंजमेंट आहे ती कधीही सोपा रस्ता करू देत नाही. म्हणून आचार्य म्हणजे कोण? आचार्य म्हणजे ते व्यक्ती आहेत जे रस्ता बनवतात जिथे आधी पायवाट पण नव्हती. पहिल्यांदा जेव्हा एक व्यक्ती इथे वर गेला असेल की अरे छान वर पठार दिसतोय, थोडं तिकडे बघूया आपण काही राहण्याची वगैरे सोय केली तर लोकांना वर जाऊन एक हॉलिडे स्पॉट मिळेल म्हणून, पहिल्यांदा जेव्हा तो गेला असेल तेव्हा त्याला किती कष्ट झाले असतील. पहिला माणूस जेव्हा वर गेला असेल तेव्हा, राईट. आणि त्याच्यानंतर थोडी पायवाट बनवायची, पायवाट बनवून हळूहळू बैलगाडीचा रस्ता, त्याच्यानंतर पालखीचा रस्ता, त्याच्यानंतर करत करत पहिल्यांदा कधीतरी एक मोटार गाडी गेली असेल, मग तो रुंद केला. असं करत 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 आज हा रस्ता आहे. मग त्याच्या डांबरीकरण, आधी तर माती असेल, दगड असतील. तर पहिल्या व्यक्तीला किती संघर्ष आले असेल इथून वर महाबळेश्वरला किंवा 5 गणीला जायला. तसं या जगामध्ये आचार्य आहेत, त्यांना माहिती असतं की वर काय आहे. त्यांना माहिती की वैकुंठ वर आहे. पण आज आपण साधारण मनुष्य समाज कुठे आहे? खाली आहे. त्यांच्यावर जबाबदारी आहे. साधारण मनुष्य समाज जो वाईला आहे आणि महाबळेश्वर हे एक उंच ठिकाण आहे, खूप निसर्गरम्य ठिकाण आहे, खूप छान आहे, हवेशीर आहे, आरोग्य प्रदान करणारं आहे. तसंच वैकुंठ पण आध्यात्मिक दृष्टीने सुरम्य निसर्ग छान असणार आणि खूप छान वातावरण असणार. पण हा जो प्रवास आहे वाईवरून महाबळेश्वरला जायचा, हा पहिल्यांदा जो व्यक्ती करतो त्याची परिस्थिती काय असते ते म्हणजे आचार्य. 21व्या शतकामध्ये शुद्ध भगवत ज्ञानाचा प्रचार करणे आणि नुसतं बोलायचं नाहीये, लोकांना पटवून द्यायचंय, लोकांचं शंका निरसन करायचंय, लोकांना समजावून सांगायचंय की तुम्ही सध्या ज्याला सुख समजताय ते तर मृगजळ आहे, ते सुख नाहीच आहे. हे साधारण मनुष्याला समजावून सांगणं हे पहिलं किती मोठं स्ट्रेस आहे. तर प्रभुपादांचे एक शिष्य आहेत, ते म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणाले, त्याला एक महत्व आहे म्हणून म्हणतो, मराठीत पण सांगेन. व्हॉट इज प्रीचिंग? म्हणाले, दोज हु आर कम्फर्टेबल यू मेक देम अनकम्फर्टेबल अँड दोज हु आर अनकम्फर्टेबल यू मेक देम कम्फर्टेबल. तर जे आपल्या भौतिक जीवनामध्ये पूर्ण आरामात लोळतायत, चिखलामध्ये कधी कधी लोळतात काही प्राणी,
तर ते चांगलं नाही आहे. पण त्या प्राण्याला जर सांगितलं अरे तू चिखलात काय लोळतोय, ते चांगलं नाही आहे, तो म्हणतो तुला काय प्रॉब्लेम आहे. तर म्हणून प्रीचिंगचा अर्धा भाग आहे, प्रचाराचा अर्धा भाग आहे, जे लोक चिखलामध्ये लोळतायत आणि त्यांना वाटतं की हेच जीवन आहे, कम्फर्टेबल आहे, ते त्यांना अनकम्फर्टेबल करायचं, त्यांना जाऊन सांगायचं प्रभू हे जीवन नाही आहे, मी तुम्हाला दुसरं चांगलं जीवन देतो. पण ते स्वीकारण्यासाठी आधी त्यांच्यामध्ये मनामध्ये कुठेतरी एक भावना निर्माण व्हायला पाहिजे की मी जे करतोय त्याच्यामध्ये मला शाश्वत सुख मिळतच नाही, मला मनापासून जे पाहिजे ते मिळतच नाही, समाधान मिळत नाहीये मला. कधी कधी चेहऱ्यावर हास्य येत असेल पण खोल हृदयामध्ये समाधान मला आजपर्यंत मिळालेलं नाही. आणि जे लोक बिचारे रडतायत, ज्यांना मायादेवीने भरपूर त्रास दिलाय, त्यांच्या पापांमुळे त्यांना भरपूर जीवनामध्ये त्रास होतोय, त्यांना त्यांच्या पाठीवरून हात फिरवणे सांगायचं की जर तुम्ही परमेश्वराची शरण घेतली तर परमेश्वर तुम्हाला आसरा देतील, परमेश्वर आई आहेत, परमेश्वर सगळ्यांना सांभाळून घेतात. तर जे अनकम्फर्टेबल आहे त्यांना कम्फर्टेबल करायचं, ज्यांना कम्फर्टेबल आहे त्यांना अनकम्फर्टेबल करायचं. तर म्हणून आचार्य कोण आहे, आचार्यांवर एक खूप मोठी जबाबदारी आहे. एक असतो शुद्ध भक्तीचा मार्ग, आणि त्या शुद्ध भक्तीच्या मार्गाला आपण थोडं तुलना करूया शुद्ध तुपाशी किंवा शुद्ध गाईच्या दुधाशी. ज्यांना लहानपणापासून गाईच्या दुधाला प्यायची सवय नाही आहे किंवा तूप खायची सवय नाही आहे, त्यांना पहिल्या दिवशी जेव्हा गाईचं दूध मिळतं ऍक्च्युली पोट खराब होतं त्यांचं. तर द्यायचंय त्यांना शुद्ध तूप किंवा शुद्ध गाईचं दूध, अमृत द्यायचंय, पण लोकांची कॅपॅसिटीच नाहीये. ज्यांनी 1 महिना उपवास केलाय, पाणी नाही प्यायलाय, त्याला जर एक दिवशी आपण खूप मोठी फीस्ट दिली तर त्याच्या पोटाचं चांगलं होईल की वाईट होईल. म्हणून बारामतीमध्ये आपण जो पांडव निर्जला एकादशी करतो, तर पांडव निर्जला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी एक मेसेज येतो इस्कॉन बारामती ऑफिशियलवर. आयुर्वेदिक वैद्य आहेत ते काय म्हणतात, जेव्हा आपण पांडव निर्जला एकादशी करतो तेव्हा पोटातली अग्नी पूर्ण शांत होते. पहिल्या दिवशी मुगाच्या डाळीचं फक्त पाणी घ्यायला पाहिजे आपण, त्यांनी सुरुवात करायला पाहिजे, नाही तर ते बरोबर नाही. पहिल्या दिवशी उपवास केल्यानंतर जर खूप मोठी फीस्ट खाल्ली तर पोट खराब होणार. तर एकीकडे आचार्यांकडे शुद्ध भक्ती आहे, शुद्ध श्रीकृष्णांची भक्ती. शुद्ध म्हणजे काय माहितीये, श्रीकृष्णांना पण तुम्ही नियंत्रण करू शकता, श्रीकृष्णांना कंट्रोल करू शकता. मग काय शक्ती आहे विचार करा. श्रीकृष्ण आकर्षिणी, श्रीकृष्ण सगळ्या जगांना आकर्षित करतात, म्हणून सर्व आकर्षयती इति कृष्ण. कृष्ण या शब्दाचा मूळ अर्थ आहे की जे सर्वांना आकर्षित करतात. पण एक तत्व आहे जे या सर्व आकर्षयती इति कृष्णाला पण आकर्षित करतात, ते आहे भक्ती तत्व, श्रीमती राधाराणी. तर ती शुद्ध भक्ती या जगाला द्यायची आहे. पण कोणाला द्यायची आहे, ज्यांनी आयुष्यभर कधी कोणाप्रती निस्वार्थ पण केला नाहीये, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ केलाय, हा एक टोक आहे. आणि दुसरीकडे श्रीकृष्णांना समर्पित जीवन, न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा, यामध्ये किती विषमता आहे. तर ही विषमता गाठायची आहे. तर एक आहे की शुद्ध द्यायचं, पण ते जे शुद्ध दिलं जसं आहे तसं, तर कधी कधी लोकांना अपचन होऊ शकतं, लोकांना ते जमणार नाही आणि लोक त्याला नाकारतील. मग किती अनुयायी तुमचे, 2 अनुयायी, आणि त्याच्यातून भगवत धामाला किती गेले, कदाचित 1. का बरं, कारण मी इतकी शुद्ध भक्ती मांडली लोकांसमोर, लोक म्हणाले खूप छान आहे, मला नाही जमणार. आणि दुसरं आहे लोकप्रियतेच्या नावावर लोकांना समेल, लोकांना साजेल, लोकांना खूप छान वाटेल, पहिल्या लेक्चर पासून मला टाळ्या मिळतील, यासाठी पूर्ण त्याला पाणी मिसळायचं, त्याच्यामध्ये डायल्यूट करायचं त्याला. म्हणजे लोकांना शुद्ध भक्ती द्यायचीच नाही. का दिली तर अपचन होतं. तर प्रभुपाद किंवा इतर आचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, श्रीपाद शंकराचार्य, जितके आचार्य आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्हाला तुमच्या वडिलांनी खूप छान औषध दिलंय आणि त्या औषधाचं तुम्ही जसं कोणाला देता तर त्यांना साईड इफेक्ट्स होतात. औषध दिलं, कोविड आहे ना, कोविडवर औषध निघालं नाहीये, कोविडचं औषध तुम्ही शोधून काढलंय, पण त्याचा एकच प्रॉब्लेम आहे, दिलं की सगळे शरीरावर फोडे येणार. काय करणार तुम्ही, कसं देणार ते औषध लोकांना? लोक मरतायत, औषध आहे पण दिलं की इतके साईड इफेक्ट्स आहेत त्याचे.
काय करणार? येस, कोण सांगणार मला? तर प्रभुपादांना त्यांच्या शिष्यांनी सांगितलं, प्रभुपाद, तुम्ही हे जे 4 नियम म्हणताय ना, या पूर्ण पृथ्वीवर कोणी म्हणत नाहीये. आज पण भारतामध्ये जितके काही आध्यात्मिक संस्था आहेत, कोणी एका तोंडाने, एका जिभेने हे 4 नियमांचा उल्लेख नाही करत. युट्यूबवर जेवढे स्पीकर्स आहेत इस्कॉन सोडून, सगळ्यांची संस्था बघा. जेवढे पॉप्युलर युट्यूब शॉर्ट्स येतात, इंस्टाग्राम येतात, सगळ्यांना विचारा, हे नियम सांग. नियम कोणी बोलत नाहीये. नियम बोलले की लोक चालले. तर प्रभुपादांना सांगितलं, प्रभुपाद, 4 नियम मधला तो एक जो नियम आहे, तो एक नियम जरी कमी केला तुम्ही, तुम्हाला कोटी कोटी अनुयायी मिळतील. तुमच्या गुरु महाराजांची इच्छा होती की सगळ्यांना कृष्ण भक्ती मिळावी, तुम्ही ते खूप कठोर करून ठेवलंय, थोडस त्याला कमी करणार का? तेव्हा प्रभुपाद काय म्हणाले, हे नियम मी नाही बनवले, हे गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेले आहेत. पहिल्या स्कंदामध्ये जेव्हा कली आणि परीक्षिताचं संभाषण होतं, त्याच्यामध्ये परीक्षिताने सांगितलंय की जिथे या 4 गोष्टी होतील तिथे तू राहू शकतोस, बाकी कुठे राहू शकत नाहीस तू. आणि मग कली पूर्ण राज्यामध्ये शोधून आले, त्यांना एकही स्थान नाही मिळालं. तर परीक्षितांनी कसं सांगितलं, जिथे हे 4 नियम तुटतात तिथे राहा, कारण त्याला माहिती आहे माझ्या राज्यामध्ये कोणीच नियम तोडत नाही. सो म्हणून प्रभुपाद म्हणाले, हे माझे नियम नाही आहेत, मी नाही तयार केलेत, हे गुरु शिष्य परंपरेमध्ये आले आहेत, मी त्याला कमी नाही करू शकत. माझ्या हातात नाहीये की मी जर काही बनवलं त्याला एक नियम कमी करेन, पण मी एक काम करू शकतो, मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतो, मी तुम्हाला सपोर्ट देऊ शकतो, मी तुम्हाला मदत करू शकतो, जेणेकरून हा जो स्तर आपल्याला गाठायचा आहे, हा स्तर मी कमी नाही करू शकत, पण हा स्तर गाठण्यासाठी तुम्ही इथे आहात, तुम्हाला मी मदत करून हळूहळू तिथे कसं पोचायचं याच्यासाठी मी उपलब्ध आहे. तर म्हणून आचार्य यांच्यावर किती मोठी जबाबदारी आहे. एकीकडे जर जसं आहे तसं असं जर फॅनॅटिक अप्रोच ठेवला आणि म्हणाला मी काही तडजोड नाही करणार, मी जसं आहे तसं देणार, तर कोणी स्वीकार करायला पण तयार नाही आणि भगवत धामाला जायला पण कोणी नाही. मग गुरु महाराज जेव्हा विचारतील की तू काय प्रचार केला, तर म्हणतील मी शुद्ध तूप वाटप केलं, मी शुद्ध दूध वाटप केलं. मग किती लोक घेतले? एक पण नाही घेतलं. मग दुसरा टोक आहे की जे दिलंय गुरु महाराजांनी त्याला पूर्ण भेसळ करून टाकायचं, सगळेजण घ्यायला तयार, त्याच्यामध्ये साखरेच्या ऐवजी सॅकरीन टाकायचं, जे काही मिळेल ते करायचं, त्याला एवढं टेस्टी करायचं की लोक हापापतायत, मला द्या मला द्या मला द्या, पण ते खाऊन आजार काही जात नाही. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, फक्त त्याचे फोड आले ते फोड जातील, रक्त जे प्रदूषित आहे ते रक्त काही जाणार नाही. मग काय करायचं आचार्यांनी? येस, कोण सांगेल मला? जे लोक जागे आहेत ते लोक उत्तर देऊ शकतात. येस प्रभू. सो हे तुमचं उत्तर आहे, राईट? तसंच इथे मी ज्यांना ज्यांना विचारीन, प्रत्येक जण आपली भौतिक बुद्धी वापरेल आणि म्हणेल प्रभूजी एक काम करू शकतो, थोडं थोडं देऊ शकतो. जर दिवसाला 4 चमचे द्यायचे आहेत तर आपण 1च चमचा 4 वेळा देऊया, राईट? सो थोडा जर याच्यावर तुम्ही जबाबदारीने खोल विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की एका आचार्याला जेव्हा शुद्ध कृष्ण भक्ती द्यायची असेल तेव्हा त्याला किती जबाबदारीने निर्णय घ्यायला लागतात, त्याला किती जबाबदारीने विचार करायला लागेल. असं केलं आणि जर मी गुरु महाराजांच्या संदेशाला काय पाणी टाकलेलं काय म्हणतात, डायल्यूट, बेसळ कंटॅमिनेशन आहे, त्याला पातळ केलं. जर त्याला मी पातळ केलं आणि गुरु महाराजांनी जर मला प्रश्न विचारला तुला पातळ करायची अधिकार मी दिला होता का, तेव्हा गुरु महाराजांना तुम्ही काय उत्तर देणार? नाही, मला वाटलं, मी बघितलं, चॅट जीपीटी मध्ये टाकलं हाऊ टू डू इट, चॅट जीपीटीने सांगितलं डायल्यूट इट, सिम्पल, मल्टिप्लाय बाय 100. पण गुरु महाराजांना चॅट जीपीटी चालतो का? गुरु महाराजांना नाही चालत. म्हणून जेव्हा आचार्य या जगात येतात तेव्हा खूप मोठं जबाबदारीने येतात आणि विचार करत असतात, नेहमी गहन विचार करत असतात, काय करू जेणेकरून वर जेव्हा जाईन तेव्हा गुरु महाराज जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा गुरु महाराजांनी सांगेन मी माझ्या प्रतीने मला जेवढं शक्य आहे मी खोल विचार केला, मी तुम्हाला खोल प्रार्थना केल्या आणि मी परमेश्वराला, भगवंतांना विनंती केली कृपया माझ्या हृदयामध्ये तुम्ही आहात, मला प्रेरणा द्या, कसं मी पातळ न करता पण लोकांना ते पटेल, लोकांना ते स्वीकार होईल, लोकांना ते थोडी तरी लोभ निर्माण होईल, अशा दृष्टीने मी प्रचार करीन. आणि अशा तीव्र प्रार्थना करून मला परमात्म्याने जे सुचवलं त्यानुसार मी प्रचार केला. माझ्यामध्ये मी मोठा नाही आणि मी छोटा नाही, मी प्रामाणिक आहे.
प्रभुपादांना आणि प्रत्येक आचार्याला नेहमी ही विनंती करायला लागते, पूर्व आचार्यांना आणि प्रत्येक प्रचारकाला पण ही विनंती करायला पाहिजे, मी मोठा भक्त नाहीये, मी छोटा भक्त नाहीये, पण मला जेवढी शक्ती आहे तेवढा मी प्रयत्नशील भक्त आहे. तर म्हणून प्रामाणिकता हा जो मोठा शब्द आहे हा आपल्या सर्वांच्या डिक्शनरीमध्ये ऍक्च्युली पहिला शब्द पाहिजे. माझी जेवढी क्षमता आहे, मला जेवढं सुचतं, मला जेवढं जमतं तेवढा मी प्रयत्न केला. श्रील प्रभुपाद एकदा आजारी होते आणि जसलोक हॉस्पिटल आहे तिकडे एकदा ऍडमिट होते. तर तेव्हा तमाल कृष्ण महाराज आजारी होते आणि तमाल कृष्ण महाराजांना भेटायला सर्जरीच्या नंतर दुसऱ्या दिवशी प्रभुपाद भेटायला आले. तमाल कृष्ण महाराजांनी प्रभुपादांना म्हटलं, प्रभुपाद मी जेव्हा ॲनेस्थेशियामधून बाहेर येत होतो तेव्हा मला एक स्वप्न दिसलं. म्हणाले, काय स्वप्न आहे? म्हणाले, तुम्ही या पृथ्वीवरून वर गेलात आणि षड गोस्वामी, भक्तिसिद्धांत सरस्वती, भक्तिविनोद ठाकूर हे सगळे आचार्य बसले होते आणि तुम्ही तिथे गेलात, ते सगळे बसले होते, तुम्ही समोर आलात आणि म्हणाले, सो व्हॉट इज द रिपोर्ट? रिपोर्ट काय आहे? काय प्रचार केलास तू? तर तुम्ही म्हणालात की मी भरपूर प्रचार करायचा प्रयत्न केला, पण कलियुगामध्ये हा प्रचार करणं खूपच कठीण आहे. जितकं शक्य तेवढा मी प्रयत्न केला, पण ओव्हरऑल असं दिसतंय की शुद्ध भक्तीचा मार्ग कलियुगामध्ये प्रचार करणं खूप कठीण आहे. पण एक गोष्ट झाली की मी ज्यांना ज्यांना प्रचार केला त्यांची माझ्या प्रती आसक्ती झाली. मी जे बोललो त्याच्या प्रतिक्रिया झाली ते मी सांगू शकत नाही, पण सगळेजण माझ्यावर प्रेम करतात, माझी आसक्ती करतात. तुम्ही जेव्हा हा रिपोर्ट दिला षड गोस्वामी आणि भक्तिसिद्धांत भक्तिविनोद ठाकूरांना, तेव्हा ते म्हणाले, अशा एकमेकांना बघितलं त्यांनी, काय मग याचं काय असं सगळ्यांनी केलं. म्हणाले गुड 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 म्हणून. तर मग हा स्वप्न तमाल कृष्ण महाराजांना आणि तमाल कृष्ण महाराजांनी प्रभुपादांना सांगितलं. तर प्रभुपाद, हे खरं आहे का असं? तर प्रभुपाद म्हणाले, बरोबर आहे. प्रभुपाद म्हणाले, मी जे द्यायला आलो ते फार कमी लोकांनी स्वीकारलं, पण एक आहे की जे कोणी माझ्या संपर्कात आले त्यांना माझ्या व्यक्तीप्रती आसक्ती निर्माण झाली, व्यक्तीप्रती प्रेम निर्माण झालं. आणि जस्ट आपण एका शुद्ध आचार्याप्रती जर आसक्त असू तर त्या आचार्यांच्या कृपाशक्तीच्या आधारावर षड गोस्वामी, भक्तिसिद्धांत सरस्वती, भक्तिविनोद ठाकूर आपल्याला स्वीकार करू शकतात. तर ही खरी घटना आहे जी तुमच्यासमोर मांडावीशी वाटली मला. तर आज या 3 दिवसांच्या या श्रवणम यात्रेमध्ये आपण प्रयत्न करू की तुम्ही सगळे प्रामाणिक भक्त आहात आणि प्रयत्नशील आहात. प्रभुपादांच्या ज्या शिकवणी पुस्तकांमध्ये त्यांच्या शिष्यांकडून आपल्यापर्यंत पोच केल्या आहेत त्या तुम्ही प्रयत्न करताय आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा. पण या 3 दिवसांमध्ये आपण प्रभुपाद व्यक्ती म्हणून कोण आहेत याच्यामध्ये खोल जाणार आहोत आणि म्हणून ही जबाबदारी प्रभुपादांची आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. तर पहिली आपण जी गोष्ट बघितली, आचार्य म्हणजे कोण, पहिली गोष्ट मी सांगितली, जिथे गवत आहे तिथे एक पायवाट बनवायची आणि त्या पायवाटावर इतका वेळ चालायचं आणि दुसऱ्यांना मागून प्रेरणा द्यायची की तुम्ही पण चाला. आणि लोक म्हणतात इथे विंचू असू शकतात, तिथे साप असू शकतात, तिथे दगड असू शकतात, तिथे काही असू शकतं, पण नाही मी चालतोय ना, बघ मला चावला असता साप, ये माझ्या पाठीमागे, असं करत करत प्रेरणा देऊन जिथे काही नाहीये तिथे एक चांगला रस्ता बनवायचा. तर ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आचार्य यांची. जेव्हा इस्कॉन संस्था बनवली तेव्हा एकदा एका ठिकाणी जेव्हा GBC वगैरे बनवलं 1970 मध्ये, तेव्हा गुरुदास प्रभू होते. तर गुरुदास प्रभूंनी एक त्याचं नियमावली बनवली आणि त्या नियमावलीमध्ये त्यांनी लिहिलं की फाउंडर आचार्य हॅज व्हीटो पॉवर. जेव्हा पण वोटिंग होतं कुठल्या गोष्टीला करायचं की नाही, तर व्हीटो पॉवर म्हणजे काय, एका व्यक्तीला हायेस्ट पॉवर असते. त्यांनी जर म्हटलं हे करायचं, सगळे मत त्याच्या विरुद्ध जरी असले तरी व्हीटो पॉवर म्हणजे त्या एका मताला सगळ्यांच्या वर पॉवर आहे. तर तिथे लिहिलं होतं की फाउंडर आचार्य हॅज व्हीटो पॉवर म्हणून. तर चांगली गोष्ट लिहिली होती. प्रभुपादांनी त्याच्याकडे जेव्हा बघितलं तेव्हा प्रभुपाद म्हणाले, सो यू आर फाउंडर आचार्य. गुरुदास प्रभूंना म्हणाले, तू फाउंडर आचार्य आहेस का? तर गुरुदास प्रभूंना लक्षात आलं की मी तिथे नाव नाही लिहिलं AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद म्हणून. तर गुरुदास प्रभू म्हणाले, मला नाही म्हणायचं. अजून 2 लोक होते, यू वॉन्ट टू बी फाउंडर आचार्य, यू वॉन्ट टू बी फाउंडर आचार्य. सगळेजण म्हणाले दिस नीड्स टू चेंज. प्रभुपादांनी तिथे बोट दाखवलं आणि गुरुदास प्रभू एवढे असे समर्पित भक्त शिष्य आहेत, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.
मी माझ्या गुरूंचं स्थान का घेईन? पण गुरुदास प्रभूंच्या डोळ्यातून अश्रू येत असतानाही गुरुदास प्रभू म्हणतात, शिल प्रभुपादांनी कठोर भूमिका घेतली आणि म्हणाले हे बदलायला पाहिजे, समजलंस? तर गुरुदास प्रभू त्या प्रेस प्रिंटिंग वाल्याकडे गेले आणि जाता जाता मनातले विचार करतायत, प्रभुपाद इतके विरक्त व्यक्ती आहेत, प्रभुपादांना प्रत्येक गोष्टीमध्ये कधी आसक्ती नसते, पण आज मी त्यांचं नाव नाही लिहिलं, मला रडवलं प्रभुपादांनी. तर काय असं विशेष असेल की त्यांचं नाव तिथे का लिहायला पाहिजे? प्रभुपादांनी जेव्हा पुस्तकं लिहायला सुरुवात केली, प्रत्येक भागवतम भगवद्गीता जे पण इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ जिथे जिथे लिहिलं त्याच्या खाली प्रभुपादांनी सांगितलं ते लिहायला पाहिजे, संस्थापक आचार्य कृष्ण कृपा मूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. एकदा जेव्हा शिष्यांनी ते लिहायचं विसरले तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं, तुम्ही असं नाही करू शकत, जिथे जिथे इस्कॉन संस्थेचं नाव लिहाल तिथे तिथे माझं नाव लिहिणं गरजेचं आहे. आणि एकदा काय लिहिलं, फक्त आचार्य म्हणून लिहिलं. एका पुस्तकावर प्रिंटिंग करून आपण त्याच्यावर चर्चा करूयात पुढे, पण आलं की फक्त आचार्य AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. तेव्हा पण प्रभुपाद म्हणाले, तुम्ही संस्था स्थापित केली आहे का? म्हणाले नाही. म्हणाले तिथे लिहा फाउंडर आचार्य, संस्थापक आचार्य. तर प्रभुपाद प्रत्येक गोष्टीमध्ये जरी बऱ्यापैकी अनासक्त होते, खूप अनासक्त होते, अतिशय अनासक्त होते, पण संस्थेच्या आणि त्यांच्या संबंधाचा त्यांनी कधीही दुर्लक्ष नाही केलं आणि नेहमी म्हणायचे की इथे स्पष्टपणे नेहमी लिहायला पाहिजे. का गरजेचं आहे हे? तर जेव्हा आपल्याला ही गोष्ट कळते की शुद्ध भक्तीचा मार्ग त्या जगासाठी आणि त्या काळासाठी आणि त्या संस्कृतीसाठी अनुकूल कसा करावा, कुठल्या गोष्टीला आपण चेंज करू शकतो आणि कुठल्या गोष्टीला आपण बदल नाही करू शकत, ही शुद्ध बुद्धी कोणाला नसते. काय मॉडिफाय करू शकतो आणि काय मॉडिफाय नाही करू शकत, कुठल्या गोष्टी आहेत या एसेन्शियल आहेत आणि काय गोष्टी आहेत त्या एक्स्ट्रा डिटेल्स आहेत, हे आपण नाही फिक्स करू शकत. तर फक्त एका व्यक्तीकडे आहे ज्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण आहेत, त्यांना फक्त माहिती आहे. दिस इज डिटेल, याला ऍडजस्ट केलं तरी चालतं. हरिभक्ती विलास म्हणून सनातन गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामी यांनी दोघांनी मिळून पुस्तक लिहिले. पण गोपाल भट्ट गोस्वामी खूप नम्र होते. गोपाल भट्ट गोस्वामीने सांगितलं की माझं पुस्तकामध्ये माझं नाव नाही लिहायचं. तर सनातन गोस्वामींनी लिहिलेले हरिभक्ती विलास, त्यामध्ये इतके सारे नियम दिलेत, एका भक्ताने काय काय नियम पालन करायला पाहिजेत. एकदा प्रभुपादांनी मूर्ती पूजेसाठी जे काही नियम दिलेत की आपण स्वच्छ आंघोळ करायला पाहिजे, फ्रेश कपडे, धुतलेले कपडे घालायला पाहिजेत, ते सगळे वाचून कोणाला तरी एका शिष्याला हरिभक्ती विलास पुस्तक मिळालं. तर प्रभुपादांकडे आले आणि म्हणाले, प्रभुपाद हे बघा सनातन गोस्वामी कृत आम्हाला हरिभक्ती विलास पुस्तक मिळालंय आणि याच्यामध्ये भरपूर छान छान नियम दिलेत. प्रभुपाद म्हणाले, जर मी तुम्हाला मूर्ती पूजेचे सगळे नियम सांगितले तर तुम्ही बाथरूम मधून बाहेर नाही येणार. कारण पूर्व दिशेला बघून स्नान करायचे असते आणि त्याच्यामध्ये काही काही मंत्र बोलायचे असतात ज्याच्याने ऍक्च्युली शरीराचं शुद्धीकरण होतं. पाण्याने बाह्य स्थूल शरीर शुद्ध होतं, पण सेवा कोण करतं? परमेश्वरची सेवा स्थूल शरीर नाही करत. स्थूल शरीर तर साधन आहे फक्त. मी दिवा हातात घेतला आणि दिव्याने जेव्हा आरती करतो, दिवा आरती करतो की मी आरती करतो? मनुष्य आरती करतो. दिवा तर साधन आहे. तसं आध्यात्मिक दृष्टीने हे जे शरीर आहे हे एक साधन आहे. हे जेव्हा हात फिरवतो ऍक्च्युली आत्म्याचा संबंध आहे, आत्मा समर्पण करतोय. जेव्हा आपण पूजा करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आत्मा दास दासानुदास भावनेत पाहिजे. पूजा करताना जर फक्त हात फिरवतोय आपण पण लक्ष आहे की किती लोक माझ्या आरतीकडे बघतायत, तर ती आरतीचा सत्यानाश झाला. तर म्हणून प्रभुपाद म्हणाले, जर मी तुला सगळे नियम सांगितले तर तुम्ही लोक बाथरूम मधून बाहेर येणार नाही. मी तुम्हाला मोजके नियम सांगितले जे तुम्ही करू शकता, तेवढे सांभाळा, तेवढं खूप झालं. तर म्हणून किती नियम हे नॉन नेगोशिएबल आहेत, हे मिनिमम आहेत, याच्या खाली जाऊ शकत नाहीत. आणि किती नियम आहेत ते नेगोशिएबल आहेत की नाही, हे नियम तडजोड झाले, हे कोण ठरवणार? हे ठरवायची तुमची आणि आमची क्षमता नाही, तुमचा आमचा अधिकार नाही. आपला अधिकार केवळ हा आहे, शुद्ध आचार्यांनी जे दिलंय ते आपण फॉलो करायचं. आणि त्याच्यामुळे प्रभुपादांनी नेहमी याच्यावर जोर दिला की जिथे जिथे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ हे शब्द असतील तिथे तिथे नेहमी खाली नेहमी असावं संस्थापक आचार्य, नुसते आचार्य नाही, संस्थापक आचार्य कृष्ण कृपा मूर्ती AC भक्तिवेदांत. म्हणजे याचा अर्थ काय की इस्कॉन संस्थेमध्ये जे काही चालेल
इस्कॉन संस्थेमध्ये जे काही शिकवलं जाईल, इस्कॉन संस्थामध्ये जे काही विधी असतील, नियम असतील, ते कोण ठरवणार? एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. आणि प्रभुपादाने सांगितलं की मी कुठे राहतो, माझं निवासस्थान काय आहे, कोणी सांगेल मला? प्रभुपाद म्हणाले मी माझ्या पुस्तकांमध्ये राहतो. प्रभुपाद म्हणाले माझं निवासस्थान माझी पुस्तक आहेत. तर तुमच्यातून कोणाला जर प्रभुपादांना भेटायचं असेल तर मूर्तीमध्ये आहेत का प्रभुपाद? आहेत. प्रभुपाद त्यांच्या फोटोमध्ये आहेत का? आहेत. पण प्रभुपादांनी जर प्रभुपादांना विचारलं प्रभुपाद तुम्ही कुठे राहता, तर प्रभुपाद म्हणतात मी माझ्या पुस्तकांमध्ये राहतो. तर कुठल्याही गोष्टीला असं करायचं की तसं करायचं याचं प्रमाण कुठे मिळेल आपल्याला? योग्य पद्धत काय हे कुठे कळेल? ग्रंथांमध्ये. तर भक्ती वेदांत तात्पर्य हे जे प्रभुपादांनी दिले आहेत, हे इस्कॉन मध्ये काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे ठरवण्याचं प्रमाण काय आहे? भक्ती वेदांत तात्पर्य, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांची पुस्तकं. म्हणून प्रभुपादांनी नेहमी इस्कॉन संस्थेशी आपलं नाव जोडून ठेवलं. आणि एक काळ होता इस्कॉन मध्ये जेव्हा यावर भरपूर एक चर्चा झाली. आणि 2008 मध्ये श्रील प्रभुपाद पोझिशन कमिटी एक निर्माण झाली की श्रील प्रभुपादांचं इस्कॉन संस्थेमध्ये स्थान काय याच्यावर 12 प्रभुपादांचे जे खूप विद्वान शिष्य आहेत, ज्यांनी प्रभुपादांच्या पुस्तकांचं खोल अध्ययन केलंय, त्यांनी 8 वर्ष प्रभुपादांची पुस्तकं अध्ययन केली. आणि नंतर त्यांनी एक पेपर प्रोड्यूस केला, श्रील प्रभुपाद पोझिशन पेपर, की इस्कॉनच्या भक्तांसाठी त्यांच्या जीवनामध्ये एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचं काय स्थान आहे. त्या एक पुस्तक आहे ते, तर त्याच्यामध्ये लिहिलंय श्रील प्रभुपाद इज द प्री एमिनेंट शिक्षा गुरु फॉर ऑल जनरेशन्स टू कम इन इस्कॉन. इस्कॉन संस्था जेव्हापर्यंत राहील, तर प्रभुपादांच्या स्वतःच्या शब्दांमध्ये 10,000 वर्ष इस्कॉन संस्था प्रभुपादांनी सांगितले राहणार आहे. त्यानंतर कलियुग खूप वाढेल. म्हणतात या 10,000 वर्षांसाठी इस्कॉन संस्थेमध्ये प्रत्येक भक्तासाठी सर्वश्रेष्ठ शिक्षा गुरु कोण असतील? एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. जेवढे दीक्षा गुरु आहेत आणि जेवढे शिक्षा गुरु आहेत इस्कॉनमध्ये, ते कोणाच्या शिकवणींच्या आधारावर बोलतील? एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांच्या आधारावर. जर कोणी एका दीक्षा गुरुनी किंवा कोणी एका शिक्षा गुरुनी त्याच्या प्रचारामध्ये एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांच्या पुस्तकांना सोडून दुसऱ्या कुठल्या तरी प्रचाराच्या पुस्तकांच्या तत्वज्ञानाला जर महत्व दिलं तर ते अयोग्य ठरणार आहे. हा ठराव आहे. आणि म्हणून प्रभुपादांनी नेहमी स्वतःला मध्यस्थानी ठेवलं की कारण मी गेल्यानंतर जर संस्थापक आचार्य हा जर शब्द कोणी गाळला, दुसरे कोणी एकदम प्रभावी कॅरिझमॅटिक आकर्षक बोलणारे व्यक्ती येतील आणि त्यांनी जर सिद्धांतामध्ये तडजोड केली, थोड्या काही गोष्टींना, ज्या हरे कृष्ण महामंत्रच बोलतील, पण लहान लहान सिद्धांतांमध्ये जर तडजोड केली, तर इस्कॉन संस्था जी इतक्या मेहनतीने आणि इतक्या जबाबदारीने प्रभुपादांनी स्थापित केली आहे आणि काय योग्य काय अयोग्य स्थापित केलंय, त्याची दिशाभूल होऊ शकते आणि इस्कॉन संस्थेला दुसरा कोणी व्यक्ती तिसऱ्याच दिशेने घेऊन जाऊ शकतो. आणि श्री चैतन्य महाप्रभू यांच्या हृदयाला जाणून रूप गोस्वामीने जे सांगितलं आणि त्यांच्या गुरुशिष्य परंपरेमध्ये एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी सांगितलं, ते सगळं नष्ट होऊ शकतं. तर खूप महत्वाचं आहे की प्रभुपादांच्या पुस्तकांना आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च सर्वतोपरी स्थान देणं हे किती महत्वाचं आहे. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोका ज्या पानावर आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपली गुरुशिष्य परंपरा दिली आहे. ती गुरुशिष्य परंपरा आहे कोणाकडे? कोणाकडे आहे भगवद्गीता? इथे आता या क्षणी. ठीक आहे, काही हरकत नाही. त्या गुरुशिष्य परंपरेमध्ये एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद कितव्या नंबरवर येतात कोणी सांगेल मला? त्या 32 नंबरवर एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद येतात. आणि त्याच्या आधी भक्ती सिद्धांत सरस्वती, त्याच्या आधी गौर किशोरदास बाबाजी महाराज, त्याच्या आधी भक्ती विनोद ठाकूर, त्याच्या आधी जगन्नाथदास बाबाजी महाराज, त्याच्या आधी बलदेव विद्याभूषण, त्याच्या आधी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, त्याच्या आधी नरोत्तमदास ठाकूर, त्याच्या आधी कृष्णदास कविराज गोस्वामी, त्याच्या आधी रघुनाथ दास गोस्वामी, त्याच्या आधी रूप गोस्वामीच्या आधी श्री चैतन्य महाप्रभू, त्याच्या आधी ईश्वरपुरी, माधवेंद्रपुरी आणि मग लक्ष्मीपती तीर्थ, त्याच्यापुढे मग मध्व संप्रदायाची परंपरा. तर ऍटलिस्ट गौडीय परंपरा जर आपण बघितली, गौडीय परंपरा म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू पासून एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांपर्यंत आपण त्या क्षेत्रामध्ये बघू, तर तिथे जर बघितलं आपण तर
कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत आणि कृष्णदास कविराज गोस्वामीच्या खाली नरोत्तमदास ठाकूर आहेत. नरोत्तमदास ठाकूरांचे दीक्षा गुरु कृष्णदास कविराज गोस्वामी होते का? कृष्णदास कविराज गोस्वामींचे दीक्षा गुरु रघुनाथ दास गोस्वामी होते का? नाही. बलदेव विद्याभूषण हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचे दीक्षा गुरु होते का? विश्वनाथ चक्रवर्ती हे वर आहेत, विश्वनाथ चक्रवर्ती हे दीक्षा गुरु आहेत का बलदेव विद्याभूषणांचे? नाही. विश्वनाथ चक्रवर्ती आणि नरोत्तमदास ठाकूर यांच्यामध्ये ऑलमोस्ट 150 वर्षांचा अवधी आहे. तर नरोत्तमदास ठाकूरानंतर विश्वनाथ चक्रवर्ती तर ते दीक्षा शिष्य होते का? 4 स्तर घेतले मी, त्या 4मध्ये दीक्षा नाही. बलदेव विद्याभूषणांचे दीक्षा शिष्य हे जगन्नाथदास बाबाजी महाराज होते का? जगन्नाथदास बाबाजी महाराजांचे दीक्षा शिष्य भक्ती विनोद ठाकूर होते का? ऍक्च्युली भक्ती विनोद ठाकूरांनी जी दीक्षा घेतली ते एक तिथले लोकल एक गुरु होते, त्यांचं बिपिन बिहारी गोस्वामी म्हणून. बिपिन बिहारी गोस्वामींकडून त्यांनी दीक्षा घेतली, पण बिपिन बिहारी गोस्वामी यांच्या शिकवणींनी भक्ती विनोद ठाकूरांच्या चेतनेवर फारसा परिणाम नाही केला. म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वतीने ती गुरुशिष्य परंपरा लिहिली आहे. जी गुरुशिष्य परंपरा आहे आमची ती भक्ती सिद्धांत सरस्वतीने लिहिली आहे. भक्ती सिद्धांत सरस्वतीने बघितलं की माझ्या वडिलांच्या शिकवणी ह्या बिपिन बिहारी गोस्वामींच्या शिकवणींवर आधारित नाही आहेत, जगन्नाथदास बाबाजी महाराजांच्या शिकवणीवर आधारित आहेत. आणि त्याच्यानंतर कोण आहेत? गौर किशोरदास बाबाजी महाराज. गौर किशोरदास बाबाजी महाराज यांनी भक्ती विनोद ठाकूरांकडून दीक्षा घेतली, पण त्यांनी बघितलं जरी गौर किशोरदास बाबाजी महाराज हे अत्यंत विरक्त संन्यासी होते, बाबाजी आहेत, आणि भक्ती विनोद ठाकूर हे गृहस्थ आहेत, 13 मुलांचे वडील होते भक्ती विनोद ठाकूर, पण हे अत्यंत विरक्त संन्यासी भक्ती विनोद ठाकूर जेव्हा व्याख्यान द्यायचे तेव्हा तिथे सगळ्यात पाठीमागे येऊन बसायचे आणि म्हणायचे भक्ती विनोद ठाकूर जे बोलतात ते खूप सुंदर बोलतात आणि यांच्याकडे श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणी आहेत. ते एक संन्यासी एका गृहस्थाकडून ऐकायचे. तर भक्ती सिद्धांत सरस्वतीने बघितलं माझ्या गुरु महाराजांना माझ्या वडिलांकडून ऐकायची सवय आहे, तर म्हणून गुरु शिष्य परंपरेमध्ये म्हणजे जर तुम्ही हे पूर्ण जर विश्लेषण केलं तर एक लक्षात येईल की आपली जी गुरु शिष्य परंपरा आहे ही दीक्षा शिष्य परंपरा नाहीये, ही शिक्षा शिष्य परंपरा आहे. मग प्रश्न हा नाही की दीक्षा कुठून घेतली आहे, प्रश्न हा आहे की आपण कोणाच्या शिकवणींना आत्मसात केलंय आणि आपल्या कोणाच्या शिकवणींच्या आधारावर आपण जीवन जगतोय. तर म्हणून इथे बसलेल्या प्रत्येक भक्ताला जर कधीही मनात हा संशय आला किंवा हा प्रश्न आला, हा विचार आला, पण तुम्ही एवढं सगळं सांगितलं की एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी ती वाट बनवली जिथे गवत होतं, सर्प विंचू यांचा धोका एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी स्वीकारला आणि त्यांचे जे स्थान आहे ते सर्वश्रेष्ठ स्थान आहे, सर्वतोपरी स्थान आहे. पण मी अशा काळी जन्म घेतला जेव्हा एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद या जगातून निघून गेले होते. माझा आणि एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांचा काय संबंध आहे मग? तर सगळ्यांसाठी आशेचा दिवा नाही, आशेची मशाल आहे. जर आपण एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांच्या शिकवणींना आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलं तर आपण पण त्यांच्या दिलेल्या मार्गावर चालू शकतो. आणि त्यांचा जो दिलेला मार्ग आहे हा या जगामध्ये कृष्ण भक्ती स्थापना करण्यासाठी सुयोग्य मार्ग आहे. जर राधाकुंड या क्षेत्रामध्ये आपण गेलो तर तिथे बरेच बाबाजी लोक आहेत, दिवसभर कृष्णाचं नाव घेतात. एक युट्यूबवर खूप फेमस आजकाल एक साधू आहेत, ते फक्त राधा राणीचं नाव घेतात, ते श्रीकृष्णाचं नाव नाही घेत. आणि बरेचसे इस्कॉन लोक जे प्रभुपादांची पुस्तकं वाचत नाहीत त्यांना असं वाटतं की हे नाव आता श्रेष्ठ आहे आपल्यापेक्षा. सो राधाकुंड हा जो केंद्र आहे, हा जो एरिया आहे, याच्यामध्ये बरेच असे साधू लोक आहेत जे आपल्या गुरु शिष्य परंपरेला स्वीकारत नाहीत. आणि ते म्हणतात की तुमच्या गुरु शिष्य परंपरेला एवढी शिक्षा कनेक्शन आहे, दीक्षेचं कनेक्शनच नाही तुमच्याकडे, म्हणून तुमच्या गुरु शिष्य परंपरेला स्वीकारत नाहीत. तर परमपूज्य भक्ती चारू महाराज होते. भक्ती चारू महाराज नेहमी जेव्हा राधाकुंडला जायचे आणि त्यांना जर कोणी असं अडवलं आणि म्हणाले की तुमच्या गुरु शिष्य परंपरेला आम्ही स्वीकारत नाही कारण तुमच्यामध्ये शिक्षा शिष्य परंपरा आहे, तर तेव्हा भक्ती चारू महाराज एकच उत्तर द्यायचे, म्हणायचे श्री चैतन्य महाप्रभूंनी एक घोषणा केली होती, पृथ्वी ते अच्छेयत नगरादी ग्राम सर्वत्र प्रचार होईवे मोर नाम. या पृथ्वीवर जेवढे नगर आणि ग्राम असतील तिथे माझं नाव उच्चारलं जाईल, संकीर्तन होईल. तर जर श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं ते होणार आहे की नाही होणार आहे, तर ते तेवढे निर्लज्ज नाही आहेत, त्यांनी पण म्हटलं की बरोबर होणार आहे. श्री चैतन्य महाप्रभू युग अवतार आहेत, परमेश्वरांनी जे सांगितलं ते
होणार आहे. मग म्हणाले ते कोणी करून दाखवलं? म्हणाले एसी भक्तिवेदांत स्वामी. मग श्री चैतन्य महाप्रभूंची जी इच्छा आहे ती एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी खरी करून दाखवली. मग एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभू त्यांचं आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं कनेक्शन आहे की नाहीये? मग म्हणाले ते ज्या गुरु शिष्य परंपरेत येतात ती परंपरा म्हणजे त्याचं कनेक्शन आहे की नाहीये? गुरु शिष्य परंपरेसाठी आपण गीता कोर्समध्ये एक उदाहरण देतो. कोणी सांगेल मला काय देतो? आपण सांगतो की वीज उत्पादन केंद्र असतं आणि त्या वीज उत्पादन केंद्रामधून एक तार येते आणि त्या तारमध्ये 44,000 वोल्ट्स ते मोठ्या मोठ्या तारी येतात ना, त्या येतात शहरापर्यंत येतात. शहराच्या बाहेर एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. मग तो परत एका एरियापर्यंत येतो. मग तो असा एक मोठा ट्रान्सफॉर्मर असतो. मग तिथून 220 वोल्ट आणि प्रत्येक. तर जर मी या एका सॉकेटमध्ये एक जर प्लग घातला आणि तो ऑडिओ डिव्हाइस किंवा टीव्ही जर सुरू झाला, याचा अर्थ काय? हे जे इथे छिद्र आहेत 3 सॉकेट हे कोणाशी जुळलेले आहेत? त्या वीज उत्पादन केंद्राशी जुळलेले आहेत. आणि जर इथे मी टाकलं बटन ऑन केलं आणि नाही चालू झालं म्हणजे कुठेतरी हा जो संबंध आहे हा खंडित झालाय. तर गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय? परमेश्वराची शक्ती आहे 44,000 वोल्ट्स हाय पॉवर आणि ती शुद्ध भक्ती. श्री चैतन्य महाप्रभूंसमोर कधी कधी भक्त विचारतात, प्रभूजी आम्ही वाचत होतो दक्षिण भारत यात्रेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू केवळ दृष्टीपात करून शुद्ध भक्ती द्यायचे. भक्त विचारतात आपण पण का नाही श्री चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस जन्म घेतला? महाप्रभू फक्त असे चाललेत आणि नंतर फक्त हरे कृष्ण केलं की शुद्ध भक्ती. आणि कशी ज्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी दृष्टीपात केला तो जेव्हा त्यांच्या गावात गेला तिथे त्यांनी यांच्यावर दृष्टीपात केला, तो शुद्ध भक्त झाला. तो त्यांच्या गावी गेला तिथे तर लोकांना म्हणतो प्रभूजी हे करत करत माझी बीड बॅगला छिद्र पडलं, जिथे तो तिथे छिद्र पडलं पण इथे काही फरक नाही झाला. तर थोडा श्री चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस जन्म घेतला असं झालं असतं. पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस ज्यांनी भक्तांप्रती अपराध केले त्यांची काय स्थिती झाली? गोपाल चप्पल आहे, त्यांनी श्रीवास ठाकूरांच्या विरुद्ध एकदा बोलला, 3 दिवसामध्ये त्याला कुष्ठरोग झाला आणि त्याचं नाक आहे ना असं तुटून गळून पडलं. त्याला त्याच्या नाकामुळे सौंदर्य येतं. काय सुंदर नाक आहे. कोणाच्या व्यक्तीच्या सौंदर्याबद्दल जेव्हा बोलतात त्याला स्वतःच्या नाकावर खूप गर्व होता. 3 दिवसामध्ये कुष्ठरोग. जर समाजामध्ये कधी ऐकलं असेल किती दिवस लागतात म्हणजे कुष्ठरोगाला पसरायला आणि असं ऍक्च्युली तुटायला? प्रभूजी म्हणतात वर्ष लागतात. 3 दिवसामध्ये कुष्ठरोग होऊन तो पडला गोपाल चप्पल. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी कृपा पण दिली. पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी अपराध केले त्यांना घोर शिक्षा पण मिळाली आहे. तर आपल्याला एक चांगली गोष्ट आहे की आपल्या वृत्ती अनुसार आपल्याला जन्म दिलाय की कुठे कुठे आपण सांभाळून होईल आणि कुठे कुठे आपल्या लक्षात येईल आणि आपण आपली साधना करत राहू. सो भक्तिचारू महाराज जेव्हा आपण असे भक्त प्रश्न विचारतात की एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये तिथे शिक्षा परंपरा आहे, तिथे दीक्षा परंपरा नाहीये, तर तेव्हा नेहमी म्हणतात जर श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी केली तर त्यांचं कनेक्शन आहे की नाही? आहे. मग ती गुरु शिष्य परंपरा आहे की नाही? आहे. चुपचाप त्यांना ते स्वीकारावं लागतं. म्हणून हे सगळे तत्व का महत्वाचे आहेत? तेव्हा मग आपल्याला कळेल की आपल्याला काय मिळालंय. तुमच्यातून कोणाच्या घरी पितळ्याचं ताट असेल किंवा कास्याचं ताट असेल जेवायला काय, तर त्याला बघून कधी कधी आपल्याला वाटतं अरे काय मी पितळ्याच्या ताटात जेवतो. जर तुम्हाला कोणी एका व्यक्तीने सांगितलं प्रभू हे कधीचं ताट आहे, तुम्ही म्हणाल माझ्या आजोबांच्या वेळेस आहे, 200-300 त्याच्या आधीच अनेक पिढ्याच आहे, आणि त्यांनी थोडंसं हातात घेतलं आणि थोडंसं त्याला काहीतरी एका दगडाने जर त्याला चेक केलं तर तुम्ही त्या आसनावरून काय म्हणताय सोन्याचं आहे बघ. एक तो दगड असतो ना सोनाऱ्यांकडे, सोनं त्याच्यावर घासतात आणि बघतात. जर खरोखर पुराव्यासह तुम्हाला जर सांगितलं की तुमचं हे ताट, तुमचा हा ग्लास, तुमची ही वाटी, तुमचा हा चमचा सोन्याचा आहे, तुमच्या पूर्वजांनी दिलाय, तुमची काय परिस्थिती होईल? सो म्हणून आपल्या सर्वांकडे सुवर्ण गौर, सुवर्ण गौरांग यांचा सुवर्ण संदेश सांभाळून सुवर्ण कागदामध्ये, फॉईल पेपरमध्ये, अल्युमिनियम फॉईल पेपर नाही, गोल्ड फॉईल पेपरमध्ये एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी आपल्याला दिलाय. आणि आपल्याला आजूबाजूचे लोक सांगतायत आता पितळ्याचं वाटतोय, हे ताट पितळ्याचं वाटतंय, हे जे दागिने तुम्हाला एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी दिलेत
हे तर मला कास्याचे वाटत आहेत, मला नाही वाटत काय महाग आहेत हे. पण तुम्हाला ज्या दिवशी लक्षात येईल की प्रभुपादांनी कशा प्रकारे जबाबदारीने श्रीकृष्ण चैतन्य यांच्या शिकवणींना सांभाळून शुद्ध प्रमाणात पण आपण त्याला स्वीकार करू अशा पद्धतीने आपल्याला दिले आहेत, त्या दिवशी आपल्याला ऍक्च्युली चक्कर येतील. आपण त्या चक्कर येण्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे की प्रभुपाद ते चक्कर लवकर येऊ देत आणि लवकर कळू देत की तुमच्या प्रती किती आम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर ती नेहमी कमी आहे. म्हणून शेवटचं वाक्य, या जगामध्ये आजही शुद्ध भक्त आहेत. तर युट्यूबमध्ये त्याचे फेमस भक्त आहेत जे म्हणतात की राधाराणीचं नाव घ्या आणि सगळे आपले इस्कॉनचे भक्त त्यांचे लेक्चर्स ऐकतायत. त्यांना विनंती करा की तुम्ही खूप शुद्ध भक्त आहात, तुम्ही बारामतीला एकदा येणार का? ते वृंदावनाच्या बाहेर एक पाऊल ठेवत नाहीत, कारण वृंदावनाच्या बाहेर जे स्थान आहे तिथे माया नगरी आहे आणि माया नगरीमध्ये पाऊल ठेवण्यासाठी धाडस करावं लागतं. म्हणून बरेच असे शुद्ध भक्त आहेत ज्यांनी शपथ घेतली आहे मी वृंदावनाच्या बाहेर एक पाऊल ठेवणार नाही. तर शुद्ध भक्त आपल्या आश्रमात बसलेत आणि ते म्हणतात की तुम्हाला जर ऐकायचं असेल खरं तत्व काय, माझ्या आश्रमात या आणि या. तुमच्यातून किती लोक 3 दिवसांसाठी वृंदावनाच्या एका आश्रमामध्ये जाऊन राहू शकतात, ते शुद्ध भक्तांकडून ऐकू शकतात. आणि अशा शुद्ध भक्तांच्या शुद्ध प्रचाराच्या अभावामध्ये बाकीचे बरेच लोक आहेत. ब्रह्मदेव त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हणतात की रातकिडे, फायरफ्लाय, काय म्हणतात त्याला, काजवा. तर ब्रह्मदेव म्हणतात श्रीकृष्णांच्या शिकवणी जेव्हापर्यंत एक योग्य प्रचारक प्रचार नाही करत तेव्हापर्यंत त्या सूर्याच्या अभावामध्ये जो अंधार येतो त्याच्यामध्ये काजवे फक्त पसरतात. तर काजव्याचा किती प्रकाश आहे? इतकासा. तर बरेच असे लोक आहेत जे खूप धडाडीचा प्रचार करतायत, पण ते काय देत आहेत त्याच्याने त्या काजवे इतकासा तो थोडासा असं तो जो एरिया तो प्रकाशित होतो. फार कमी असे शुद्ध भक्त आहेत जे मूळ जे सिद्धांत त्याला घेऊन एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत, एका भूखंडापासून दुसऱ्या प्रभुपादांनी पूर्ण पृथ्वीचं 12 किंवा 13 वेळा भ्रमण केलं. वय वर्ष असताना 69, 30 वर्ष, 29, 39 नाही, 69 वय असताना 13 वेळा पूर्ण पृथ्वीचं भ्रमण केलं. कशासाठी माहिती आहे? प्रचार करण्यासाठी. तर म्हणून एक टोक आहे जे शुद्ध भक्त आहेत पण ते प्रचार करण्यासाठी बाहेर नाही पडत. प्रायेण देव मुनय स्वविमुक्ती कामा. प्रल्हाद महाराज त्यांच्या प्रार्थनेमध्ये म्हणतात प्रायेण देव मुनय स्वविमुक्ती कामा. असे बरेच शुद्ध भक्त आहेत ते स्वतःच्या मुक्तीसाठी आसुसलेले आहेत आणि ते म्हणून रिस्क नाही घेत. मथुरेच्या बाहेर पडलं, व्रज मंडलच्या बाहेर पडलं की श्रीकृष्णांचं क्षेत्र संपतं. मग काय होईल माहिती नाही, मग कशाला जायचं आपण, त्यापेक्षा आपण स्वतःचं तिकीट फाडायचं आधी. आणि ते प्रचार नाही करत म्हणून बाकीचे लोक ब क सगळं चेंज करून टाकतात. आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की फक्त शुद्धता नाही आहे तर करुणा पण आहे. आणि ही करुणा कोणाकडे असू शकते? जे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहेत. श्रीकृष्ण चैतन्य 2 व्यक्ती आहेत, श्रीकृष्ण पण आहेत आणि राधा द्युती सुवलिता नवमी कृष्ण स्वरूपम. श्री चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्ण आहेत, त्यांच्याकडे श्रीकृष्णांची बुद्धी आहे, श्रीकृष्णांच्या शिकवणी आहेत, पण राधा राणीची करुणा आहे. पण श्री चैतन्य महाप्रभू स्वतः पण दक्षिण भारत, उत्तर भारत सगळीकडे भ्रमण करून प्रचार केले. तर जे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहेत त्यांच्याकडे सिद्धांत पण असतं, पण त्या सिद्धांताला प्रसार करण्यासाठी ती करुणा भावना पण असते. तर म्हणून एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपल्याला जे मिळालंय हे खूप महत्वाचं आहे. तर ज्यांनी ज्यांनी इस्कॉन संस्था जॉईन केली आहे आपल्या सर्वांचं एक कनेक्शन, वैयक्तिक 1 to 1 कनेक्शन श्रील प्रभुपादांशी आहे. आणि म्हणून आपल्याला नेहमी ते लक्षात राहायला पाहिजे, कधी वाईट नाही वाटायला पाहिजे की मी प्रभुपादांना मिस केलं. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद जेव्हा या जगातून गेले तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही मी जी संस्था दिली आहे ती संस्था मध्ये भाग घ्या, पण एक जीबीसी बनवा. पण त्यांच्या स्वतःच्या शिष्यांना पण जरी त्यांनी बघितलं होतं की भक्ती सिद्धांत सरस्वतींनी काय प्रचार केला, जेव्हा ईमेल नव्हता, जेव्हा टेलिग्राम होते, जेव्हा आगगाड्या फार कमी होत्या, त्या काळी 15 वर्षांमध्ये
भक्तिसिद्धांत सरस्वतींनी 64 मठ बांधले, 64 केंद्र, इतका प्रचार केला. पण जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती या जगातून गेले, त्यांच्या शिष्यांनी त्यांची शेवटची इच्छा स्वीकार नाही केली. त्यांनी स्वतःची बुद्धी वापरली आणि म्हणाले, गुरु महाराज म्हणाले की एक जीबीसी बनवायला पाहिजे, पण आध्यात्मिक संस्था ही तर प्रेरणेने चालते. तर आध्यात्मिक संस्था जर प्रेरणेने चालत असेल तर कोणतरी एक व्यक्ती पाहिजे जे प्रेरणा देतील, तर कोणतरी एक आपल्यानंतर गुरु पाहिजेत. तर भक्तिसिद्धांत सरस्वतींनी एकही व्यक्ती नव्हता नेमला, पण त्यांच्या शिष्यांनी आपापसामध्ये निर्णय घेतला. यांनी एक व्यक्ती निवडला आणि म्हणाले, हे आमचे आचार्य आहेत गौडीय मठाचे. दुसरा ग्रुप होता, त्यांनी सांगितलं की हे आमचे आचार्य आहेत या मठाचे. आणि या 2 व्यक्तींनी आपल्या गुरु महाराजांच्या शिकवणीला पूर्णपणे नाकारलं. आणि मग या दोन्ही व्यक्तींच्या जीवनामध्ये, कारण गुरूंचं त्यांनी ऐकलं नाही, खूप एक व्यक्ती होते इतके विद्वान होते, त्यांना भागवत, चैतन्य चरितामृत, गीता, उपनिषद हे सगळे तोंडपाठ होते. भक्तिसिद्धांत सरस्वती त्यांना गणेश म्हणायचे. गणेश, कारण व्यास ऋषींनी जेवढे वेद लिहिलेत, महाभारत लिहिले, ते गणेशांनी लिहिले. म्हणजे गणेश बोल की बोलतो तो श्लोक. ते इतके विद्वान होते, पण त्यांच्या पण आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांना संघर्ष आले आणि पुढे ते जाऊ नाही शकले. तर झालं काय की गौडीय मठाचे तुकडे तुकडे झाले. गौडीय मिशन, गौडीय मठ, श्रीकृष्ण चैतन्य मठ, श्रीकृष्ण मिशन, असे कमीत कमी 8-10 वेगवेगळे संस्था झाले. आणि प्रत्येक संस्थेचे त्यांचे त्यांचे गुरु आहेत. आजही ती संस्था चालू आहे. मायापूरमध्ये जेव्हा आपण बोटीने उतरतो नवद्वीपला, जेव्हा जातो तेव्हा डावीकडे उजवीकडे फक्त एक एक मठ मोजायचे. तर सगळे संन्यासी आहेत, पण एकच परिणाम झाला त्याचा. भक्तिसिद्धांत सरस्वतींनी जो प्रचाराची आग लावली होती, ती प्रचाराची आग पूर्णपणे विझली. एक असते कामाग्नी आणि एक असते ज्ञानाग्नी. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाग्नी म्हणतात आणि 3ऱ्या अध्यायामध्ये कामाग्नी म्हणतात. श्रीकृष्णांचे 2 उदाहरणं आहेत. तर श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी भक्तीची अग्नी प्रज्वलित केली होती आणि तो वणवा जेव्हा पेटला होता, पूर्ण जगाला आग लावली होती भक्तीची. तो वणवा विझला. का बरं? कारण भक्तिसिद्धांत सरस्वतींची शेवटची इच्छा त्यांनी स्वीकार नाही केली. आणि म्हणून प्रभुपादांनी बघितलं होतं की शिष्य कशा प्रकारे गुरूंच्या उपस्थितीमध्ये जय प्रभुपाद, जय गुरु महाराज म्हणतात, पण गुरु महाराज जेव्हा या जगातून निघून जातात तेव्हा त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या इच्छेला पण त्यांनी पूर्ण नाही केलं. म्हणून प्रभुपादांनी 1977 मध्ये गेले, पण 1970 मध्ये स्वतः होते तेव्हा त्यांनी म्हणाले, माझ्यानंतर कोणी एक व्यक्ती नाहीये, माझ्यानंतर कोणी एक आचार्य नाहीये, माझ्यानंतर तुम्ही सांघिक नेतृत्व करा, एकत्र येऊन जीबीसी बॉडी बनवा आणि त्या जीबीसी बॉडी अनुसार तुम्ही नेतृत्व करा. आणि प्रभुपादांनी काय केलं, 1970 मध्ये पासून जीबीसी मीटिंग सुरू केल्या आणि त्या जीबीसी मीटिंग मध्ये स्वतः पण जाऊन बसायचे. आणि मग जेव्हा काही निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते लोक चर्चा करायचे, कसं करायचं, असं करायचं, तसं. मग प्रभुपाद म्हणायचे याला असं करायला पाहिजे. असं करत करत स्वतः त्यांनी ट्रेनिंग देऊन 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 1977 पर्यंत त्यांना परिपक्व केलं, जेणेकरून प्रभुपाद जेव्हा या जगातून निघून गेले तेव्हा त्या जीबीसी बॉडीने सांभाळून ठेवलं. आणि त्याचा फायदा काय झाला? त्याचा फायदा असा झाला की प्रभुपादांनी जी भक्तीची चळवळ स्वतः सुरू केली होती ती आजही चालू आहे. तर इस्कॉनमध्ये काही कमी संघर्ष नाही आले, इस्कॉनमध्ये बरेच संघर्ष आले, असं नाही की संघर्ष मुक्त आहे इस्कॉन. पण एक खूप चांगली गोष्ट झाली, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी जी इच्छा व्यक्त केली होती त्याला प्रभुपादांच्या शिष्यांनी धरून ठेवलं. आणि कारण प्रभुपादांच्या इच्छेला धरून ठेवलं, अनेक संघर्ष आले आहेत आणि अनेक संघर्ष पुढे पण येतील. आजही सुप्रीम कोर्टमध्ये खूप मोठं एक केस झाली आणि त्याच्यावर बरेचसे भक्त विचलित आहेत की असं कसं. तर आजही संघर्ष आहे, कालही संघर्ष होता आणि येणाऱ्या उद्यामध्ये पण संघर्ष येत असतील. पण एक महत्वाची गोष्ट आहे, कारण एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी ज्या इच्छा व्यक्त केल्या त्या जेव्हापर्यंत आपण धरून ठेवू तेव्हापर्यंत प्रभुपाद आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या स्वतःच्या उदाहरणातून, त्यांच्या प्रामाणिक शिष्यांद्वारे, पण येन केन प्रकारेनं आपल्याला मार्गदर्शन करता येईल. आणि शुद्ध भक्तीची ही जी चळवळ सुरू झाली आहे ती पुढे पण टिकत राहील.
श्री चैतन्य महाप्रभू या जगातून निघून गेल्यानंतर षड गोस्वामी जीव गोस्वामी या जगातून गेल्यानंतर एक जानवा माता होते, नित्यानंद प्रभूंचे पत्नी, त्यांनी बंगालमध्ये केली नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. पण हळूहळू त्या तत्वांचा ऱ्हास झाला आणि आजही बंगाल प्रदेशामध्ये जे गावोगावी लोक बसलेले आहेत त्यांना जर विचारलं की श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणींबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तर म्हणतील गौर खूप छान आहेत, पण गौरांग महाप्रभूंचे जे अनुयायी आहेत ते काय करतात. तर जवळजवळ 150 वर्ष गौडीय वैष्णव सिद्धांत च्या सूर्याला चुकीच्या गोष्टींचं ग्रहण लागलं होतं. आणि गौडीय वैष्णव पद्धत काय झाली होती माहितीये, जे 4 नियम श्री चैतन्य महाप्रभूंनी षड गोस्वामींना दिले होते आणि गुरु शिष्य परंपरेमध्ये प्रभुपादांना दिले, त्या 4 नियमांना भंग कसं करायचं, 4 नियमांना पद्धतशीरपणे भंग कसं करायचं, ही गौडीय वैष्णवांची ओळख झाली होती. भक्ती विनोद ठाकूरांनी ते सगळं बदललं. भक्ती सिद्धांत सरस्वतींनी त्याला एका संस्थेचा एक आराखडा दिला आणि एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभूंनी त्याला पुढे नेलं. तर म्हणून जे काम श्री चैतन्य महाप्रभूंनी सुरू केलं होतं, ज्याला मध्ये एक आळ लागला होता, त्या कामाला पूर्ण करण्यासाठी एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद लागले. तर विचार करा, हे 3 व्यक्ती आहेत. भक्ती विनोद ठाकूर परमेश्वराच्या स्वतःच्या ज्ञानाला, परमेश्वराच्या स्वतःच्या शिकवणींना कधी ग्रहण लागू शकतं? आपल्याला वाटतं नाही लागू शकत, पण लागलं. तर भक्ती विनोद ठाकूर ज्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा आणली ते किती पॉवरफुल व्यक्ती आहेत. भक्ती सिद्धांत सरस्वती हे किती पॉवरफुल व्यक्ती आहेत आणि एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद किती पॉवरफुल व्यक्ती आहेत. हे 3 इतके पॉवरफुल व्यक्ती आहेत, या तिघांनी एकट्याने या पूर्ण पृथ्वीला पूर्ण उचललंय. पण या तिघांचं म्हणणं असं होतं, आपण एकट्याने प्रचार नाही करायला पाहिजे, आपण एक संस्था सुरू करायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याबद्दल कोणालाही कितीही मनामध्ये विश्वास असला, मला संस्थेची गरज नाही, मी एकटा घरी बसून माझ्या माळा करीन, एकटा घरी बसून प्रभुपादांची पुस्तकं वाचीन, एकटा घरी बसून सगळं करीन. कुठेतरी आपण प्रभुपादांच्या सिद्धांताच्या विरुद्ध चाललोय. आणि म्हणून तो रस्ता, कितीही अडचणी आले, कितीही काही आलं, आपण इस्कॉन संस्थेला कधीही सोडायला नाही पाहिजे. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, इस्कॉन संस्था हे माझं शरीर आहे, इस्कॉन संस्थेला कधी सोडून जाऊ नका. इस्कॉन संस्थेमध्ये बरेच आजार असतील आणि बरेच डागडुजीची गरज असेल, ती कोण करणार आहे? आपल्यालाच करायची आहे. अजून आता कोण आहे? प्रभुपादांना कुठे परत आपण बोलवणार आहे? तर आपल्याला मिळून इस्कॉन संस्थेची डागडुजी करायची आहे, त्याला औषध पाणी द्यायचं आहे. पण इस्कॉन संस्थेला जर आपण सोडलं तर आपण भक्ती विनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती आणि एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभू यांच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन आपल्याला आध्यात्मिक यश कधीही मिळू शकणार नाही. तर हे आपल्याला नेहमी लक्षात राहायला पाहिजे. भक्ती विनोद ठाकूर एवढे मोठे व्यक्ती होते, त्या काळचे IAS ऑफिसर होते, ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये IAS ऑफिसर. काय बुद्धिमान असतील. आणि जेव्हा त्यांना रिटायर व्हायचं होतं तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणत होती, तुम्हाला रिटायरमेंट देणार नाही आम्ही, तुम्हाला परवानगी नाही. त्यांना रिटायर होऊ नाही दिलं. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, तर म्हणजे नवद्वीपमध्ये मला भजन करायचंय. तर त्यांची ट्रान्सफर केली जगन्नाथपुरीमधून कृष्णनगरला, त्यांचा IAS ऑफिसर म्हणून कलेक्टर बनवलं. तुम्ही पुरीचे कलेक्टर नाही, तुम्ही कृष्णनगरचे कलेक्टर, पण सोडायचं. एवढे हुशार, एवढे मोठे व्यक्ती, एवढ्या मोठ्या पोझिशन, आध्यात्मिक दृष्टीने 7th गोस्वामी, भौतिक दृष्टीने ब्रिटिश गव्हर्नमेंटचा विश्वास जिंकणारे कलेक्टर, त्यांच्याबद्दल आपण कधीतरी परत बोलू. पण या भक्ती विनोद ठाकूरांना पण जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणींना प्रकाश करायचा होता, तेव्हा त्यांना चैतन्य चरितामृत, चैतन्य भागवत, भक्ती रत्नाकर हे सगळे आपल्या गौडीय सिद्धांताचे मूळ ग्रंथ आहेत. हे पूर्ण बंगालमध्ये कुठेही मिळाले नाही. जेव्हा कलेक्टर एक आदेश देतात की मला चैतन्य चरितामृत पाहिजे, पूर्ण शासकीय यंत्रणा पूर्ण बंगालमध्ये कार्यरत होती, एक चैतन्य चरितामृत पाहिजे. आणि ते भक्ती विनोद ठाकूरांना पूर्ण बंगालमध्ये चैतन्य चरितामृत मिळालं नाही. ते कुठे मिळालं त्यांना? ओडिशामध्ये एका गावामध्ये एका व्यक्तीकडे चैतन्य चरितामृत होतं. विचार करा काय परिस्थिती होती. या परिस्थितीतून या 3 व्यक्तींनी उभारलंय. पण या 3 व्यक्तींचं म्हणणं आहे, एका व्यक्तीला या शुद्ध सिद्धांतांना पुढे न्यायची क्षमता नाही. तर नेहमी संस्था ही गरजेची आहे आणि म्हणून संस्था ही महत्वाची. आणि या लोकांनी मिळून संस्था स्थापित केली. तर आपल्याला जी इस्कॉन संस्था मिळाली आहे ती मिळण्यासाठी
किती लोकांनी योगदान दिलंय, किती लोकांनी त्याग दिलाय, तेव्हा कुठे आपल्याला संस्था मिळाली आहे. तर कोणी मला सांगेल की या संस्थेमध्ये आपण जे आहोत आपल्याला काय काय आध्यात्मिक फायदे मिळत आहेत, इस्कॉन संस्थेशी आपण जुळलेले आहोत, आपल्याला काय काय फायदे मिळत आहेत? खूप छान, भक्तांचा संघ मिळतोय, व्हेरी गुड. सेकंड, परंपरेचं ज्ञान मिळतंय, व्हेरी गुड. अजून लाईफस्टाईल मिळते, एक असं सिद्धांत आणि त्या सिद्धांताला अनुसरण्यासाठी एक लाईफस्टाईल. येस, व्हेरी गुड. अजून भगवान श्रीकृष्णांची भेसळ मुक्त शिकवण. एजस एक मिनिट. येस, अर्च विग्रह सेवा करायची संधी मिळते. येस, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे, हे पाया, आध्यात्मिक जीवनाचा पाया जो कोणीच बोलत नाही, पाया मिळतो. येस, लोकेश्वर कृष्ण तो साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला शास्त्र समजून घ्यायला मिळत आहेत. मोठमोठे वाराणसीतले पंडित लोक आहेत, त्यांना पूर्ण भगवद्गीता कंठस्थ आहे, पण त्यांना जर विचारलं की भगवद्गीतेचं सार काय आहे, कन्फ्यूज होतात ते की काय आहे सार. तर ते पटकन निघतं. लहान मुलींना पण प्रभुपादांच्या वेळेस श्यामसुंदर प्रभू होते, श्यामसुंदर प्रभूंची मुलगी होती सरस्वती. तर दक्षिण भारतामध्ये मद्रासला एका हायकोर्ट जजच्या घरी गेले होते प्रभुपाद, श्यामसुंदर प्रभू बसले होते. तर तिथे एक मूर्ती होती, सरस्वतीला एक मूर्ती आवडायची श्रीकृष्णांची, तर ती त्यांनी बाहेर ठेवली होती. तर प्रभुपादाने ती मूर्ती घेतली आणि मागे ठेवली गंमत करायसाठी. मग सरस्वती शोधत आली, अरे कुठे कुठे मूर्ती. तर मग त्यांची आई होती मालती माताजी. मालती माताजी म्हणलं, व्हेर इज माय कृष्णा, व्हेर इज माय कृष्ण कुठे, कृष्ण कुठे. तर मालती माताजींनी म्हटलं, सरस्वती, हू हॅज कृष्ण, श्रीकृष्ण कोणाकडे आहेत. सरस्वती थांबली, इकडे तिकडे शोधायचं विसरली, सरळ प्रभुपादांकडे गेले, म्हणजे गिव्ह मी कृष्ण. त्या लहानशा मुलीला माहिती आहे कृष्ण कुठे आहे. अहम भक्त पराधीन न अस्वतंत्र इवद्विज. तर श्रीकृष्णांचा पत्ता कुठे आहे, शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये. त्या दिवशी मी एक खूप छान एक गोष्ट सांगितली, पुन्हा एकदा सांगतो. ऋषी मुनींची सभा भरली होती आणि ऋषी मुनी म्हणतात की सगळ्यात पॉवरफुल गोष्ट काय आहे म्हणून. तर कोणी म्हटलं की सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आहे आकाश. आकाश किती विशाल आहे आणि आकाशाचा मोजमाप नाही करू शकत, तर आकाश विशाल आहे. दुसरे ऋषीमुनी म्हणाले आकाश नाही विशाल आहे, आकाशापेक्षा ढग विशाल आहे, कारण ढग आकाशाला झाकू शकतो काही भागासाठी का असे ना, पण ढग भागू, तर ढग पॉवरफुल आहे. तर तिसरे ऋषी म्हणाले अरे पण ढगाला तर वायू वाहून घेऊन जातो, तर वायू सगळ्यात पॉवरफुल आहे. मग चौथा एक ऋषी होता, तो म्हणाला पण या वायूला एक डोंगर थांबवतो, म्हणून डोंगर सगळ्यात पॉवरफुल आहे. मग नंतर एक ऋषीमुनी म्हणाले पण हे डोंगर जे आहे हे पृथ्वीवर राहतं, तर पृथ्वी सगळ्यात पॉवरफुल आहे. मग म्हणाले पण या पृथ्वीला जेव्हा पृथ्वी बुडाली होती तेव्हा परमेश्वराने बाहेर काढला, म्हणून परमेश्वर सगळ्यात पॉवरफुल आहेत. मग शेवटचे एक ऋषी होते, ते म्हणाले आणि या परमेश्वराला भक्त लोक हृदयामध्ये घेऊन फिरतात, म्हणून भक्त सगळ्यात पॉवरफुल आहे. म्हणून सरस्वतीला एवढं माहिती होतं कृष्ण कुठे आहे, प्रभुपादांकडे. तर बरोबर जाऊन प्रभुपाद. येस, सो येस प्रभू. मी का प्रश्न विचारला यांना, जसं काय मला माहितीच नाही यांच्याकडून काय उत्तर येणार होतं. प्रभूजी म्हणतात कर्मकांड आणि अंधश्रद्धेपासून मुक्तता. प्रसाद थोडं जरा आता प्रेडिक्टेबल आपण सांग. येस प्रभूजी. पात्रता नसतानाही भगवंतांच्या जवळ राहून भगवंतांची सेवा करायचा चान्स मिळतो. येस, व्हेरी गुड. सो हे सगळे संस्थेचे फायदे आहेत. तर इस्कॉन संस्थेचे दोन महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे संस्थापक आचार्य राहतील आणि एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे इस्कॉन संस्थेचे सर्वतोपरी शिक्षण गुरु राहतील. तर इस्कॉन जीबीसी यांनी एक ठराव पास केलाय, तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये दीक्षा घ्या, तुम्ही कुठल्याही संप्रदायाशी जुळलेले असू द्या, तुम्हाला जे काही करायचं ते करू शकता, पण तुम्हाला सर्वांना इस्कॉन मध्ये आमंत्रण आहे जर दोन गोष्टी. एक म्हणजे तुम्ही एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या शिकवणींना आपल्या जीवनामध्ये सर्वतोपरी शिकवणी देत असाल, ते स्थान देत असाल, आणि दुसरं म्हणजे
इस्कॉन संस्थेच्या नियोजनासाठी प्रभुपादांनी जी सिस्टम स्थापित केली, जीबीसी, एक व्यक्ती नाही, जीबीसी, त्या जीबीसीला जर स्वीकार करत असेल, सो एनीबडी अँड एव्हरीबडी कॅन बिकम इस्कॉन मेंबर. कोणीही व्यक्ती इस्कॉनचा सदस्य बनू शकतो. दोन गोष्टी, सगळ्यात श्रेष्ठ स्थान गीतेवर कोणाच्या शिकवणींचं आहे? प्रभुपादांच्या शिकवणींचं आहे. आणि ही इस्कॉन संस्था कोण चालवणार? गव्हर्निंग बॉडी कमिशन. या दोन गोष्टींना जर कोणी स्वीकार केलं तर तो इस्कॉनचा अधिकृत सदस्य आहे. एका संन्यासींनी, ज्यांच्याकडे खूप अनुयायी होते, त्यांनी प्रभुपादांना भेटले आणि प्रभुपादांना म्हणाले, प्रभुपाद, मला तुम्ही खूप आवडतं, मला तुम्ही स्वीकार आहात, पण मला हे मॅनेजर लोक जे आहेत हे स्वीकार नाही आहेत, जीबीसी मला स्वीकार नाही आहे. तेव्हा प्रभुपादांनी त्यांना म्हटलं, खूप छान आहे की तू मला स्वीकार करतोस, पण माझी इच्छा आहे की तू जीबीसीला स्वीकार करायला पाहिजे. मग काय करशील तू? मग त्या शिष्याला कळलं की असं नाही आहे की हे जे जीबीसी लोक आहेत हे काहीतरी वेगळं काहीतरी करतायत. नाही, ते प्रभुपादांच्या इच्छेला या जगामध्ये आणण्याचा आणि स्थापित करण्याचे त्यांच्यावर ती खूप मोठी जबाबदारी आहे. पण जीबीसीचं कर्तव्य काय? प्रभुपादांनी त्यांच्या बोलण्याद्वारे, त्यांच्या पुस्तकांमध्ये जे जे तत्व मांडलेत त्या तत्वांना नेहमी सगळ्यात वरचं स्थान देणं आणि अशा प्रकारच्या योजना राबवणे या जगामध्ये, जेणेकरून प्रभुपादांच्या इच्छा पूर्ती व्हायला हवेत. प्रभुपादांची एक इच्छा होती, मायापूरमध्ये खूप मोठं मंदिर स्थापित व्हावं, चैतन्य चंद्रोदय मंदिर, मायापूर चंद्रोदय मंदिर. तर ते मायापूर चंद्रोदय मंदिर कोण बनवणार आहे? तुम्ही बनवणार आहे, तुम्ही बनवणार आहे. तर ती जबाबदारी घेतली आहे जीबीसीने. जीबीसीने कमिटी स्थापित केली. मग याच्यावर चर्चा झाली की कोण करणार आहे, जबाबदारी कोण घेणार आहे. मग हे आर्किटेक्ट असतील, त्याचं स्ट्रक्चर काय पाहिजे हे असतील, आणि त्याच्यानंतर मग आपण सर्वांनी आपापल्या क्षमतेनुसार त्याच्यामध्ये देणगी देऊन कुठेतरी छोटा, पण जबाबदारी कोणाची आहे? जीबीसीची. तर म्हणून प्रभुपादांची इच्छा पूर्ती करण्याची सगळ्यात प्रमुख जबाबदारी कोणाकडे आहे? जीबीसीकडे आहे. जर इस्कॉनवर कोणी अटॅक केला तर ते कोण डिफेंड करणार? इस्कॉन विरुद्ध समजा युट्यूबवर कोणतरी काहीतरी बोलतोय तर कोणाला जळणार ते? तर ज्याच्या ज्याच्या हृदयामध्ये प्रभुपादांप्रती प्रेम आहे त्याला ते जळणार, पण जळून ऍक्शन कोण घेणार? काय करणार? तर मोस्टली लोक काय करतात, जर एकाने व्हिडिओ बनवला काहीतरी विरुद्ध, मग हा एक स्मार्टफोन ठेवतो, हा एक व्हिडिओ बनवतो, मग हा इथून एक व्हिडिओ, इथून एक व्हिडिओ. त्याच्या रामायणामध्ये मी बघितलं एकेकाळी असे इथून तीर येत, पण त्याचं काही अंत नाही आहे. सो ऍक्च्युली निर्णय कोणाला घ्यायला लागेल? जीबीसीला घ्यायला लागेल. तर आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे, आणि जर हे आपल्याला स्वीकार असेल तर मग आपला पण संबंध एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांशी आहे. तर ही पार्श्वभूमी होती. इथून आपण आता प्रभुपादांबद्दल, प्रभुपादांच्या जीवनामध्ये आपण आता प्रवेश करूया. पण ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय त्याची इच्छा काय होती, त्या व्यक्तींना आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे पण जाणून घेणं गरजेचं होतं. म्हणून आपण ते पाया रचला. ऑगस्ट 31, 1986, 1886, 1986 ला जन्माष्टमी होती. आणि सप्टेंबर 1, 1986 ला कलकत्त्याला एक हॅरिसन रोड म्हणून एक जागा आहे, त्याच्या जवळ एका फणसाच्या झाडाखाली एक लहान मूल जन्मलं. जसं श्री चैतन्य महाप्रभू आहेत एका कडुलिंबाच्या झाडाखाली जन्मले, तसं एक हे जे मूल आहे हे फणसाच्या झाडाखाली जन्मलं. आणि त्याचा जन्म कारण नंदोत्सवच्या दिवशी झाला होता, जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी. तर त्याच्या काकांनी नाव दिलं नंदुलाल. तर माझं नाव आहे नंद दुलाल, पण त्याच्या काकांनी त्यांना जे नाव दिलं नंदुलाल, नंद दुलाल नाही, नंदुलाल. त्याच्या वडिलांचं नाव होतं गौर मोहन डे आणि आईचं नाव होतं रजनी. जसा त्यांचा जन्म झाला तर त्यांची जन्मपत्रिका बघितली, तर एका पत्रिका बघणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की हा जो मुलगा आहे हा खूप पवित्र मुलगा आहे, आणि 70 वर्ष जेव्हा याचं वय होईल हा समुद्र पार करून धर्माचा खूप मोठा प्रचारक बनेल आणि 108 मंदिरं स्थापना करेल. या लोकांना खूप छान वाटलं. हे जे परिवार होतं हे डे परिवार होता. बंगालमध्ये हे आडनाव आहे डे. तर डे परिवार हे होतं सुवर्ण वणिक परिवार. सुवर्ण वणिक म्हणजे यांचे जे पूर्वज होते ते सोन्याचे व्यापारी होते, आणि पूर्वी कधीतरी एका मुसलमान राजाने यांच्या पूर्वजांना
एक मलिक म्हणून आडनाव दिलं होतं. जसं रूप गोस्वामींना काय नाव दिलं होतं? नवाब हुसेन शाहींनी दबीर खास, आणि सनातन गोस्वामींना दिलं होतं साकार मलिक. तसं यांच्या परिवारामध्ये कोणातरी एका व्यक्तीला दिलं होतं मलिक म्हणून. तर मलिक परिवारातली एक मुलगी एकेकाळी डे परिवारातली मुलगी मलिक परिवारामध्ये लग्न होऊन गेली होती. तर तेव्हापासून मलिक परिवार आणि डे परिवार हे दोघं असे एकत्र राहायचे. तर आज पण तो कलकत्त्यामध्ये तो भाग आहे. तसं म्हणतात हावडा ब्रिज पासून कमीत कमी 20 मिनिटं लागतात. तो पूर्ण भाग जो होता तो पूर्ण या डे परिवाराचा होता. तसे खूप पिढ्यानोपिढ्या तिथे राहतात, पण सगळे एकमेकांचे भावंड चुलते. तर अशा प्रकारे हे खूप मोठा परिवार आणि गौतम ऋषी यांच्या गोत्रामध्ये हे परिवार होता. आणि प्रभुपाद म्हणतात, प्रभुपादांनी आठवणी सांगितल्या लहानपणच्या. म्हणतात की 1.5 वर्ष माझं जेव्हा वय होतं तेव्हा मला एकदा टायफॉइड झाला आणि आमच्या डॉक्टर होते कार्तिक चंद्र बोस. तर त्यांनी भरपूर दिवस उपचार केला, पण उपचारांनी मी काही बरा नव्हतं होत. तर त्यांनी म्हटलं याला चिकन सूप द्यायला पाहिजे. तर माझे वडील होते गौर मोहन डेंनी म्हटलं की चिकन सूप तर आमच्या परिवारात कधी कोणी खाल्लं नाहीये आणि मी देऊ पण नाही शकत, आपण नाही देऊ शकत. ते म्हणाले पण हा जगणार नाही जर याला आपण औषध नाही दिलं तर. म्हणाले ठीक आहे, पण आमच्या घरी तर आम्ही बनवू नाही शकत. तर कार्तिक चंद्र बोस आहेत ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या घरी बनवून आणतो, पण याला ते चिकन सूप द्यायला लागेल. तर आता मुलाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी संमती दिली. डॉक्टरांनी चिकन सूप आणलं आणि अभय, त्याला नाव दिलं अभय चरण. त्या दोघांचं आई आणि वडिलांचं असं म्हणणं होतं आपल्याला हे एक असं नाव द्यायला पाहिजे की श्रीकृष्णांच्या चरणांशी राहतात. हे अभय चरण या नावाचा अर्थ आहे जो व्यक्ती श्रीकृष्णांच्या चरणाजवळ असतो नेहमी, आणि कारण तो श्रीकृष्णांच्या चरणाचा शरणागत आहे तर त्याच्यामुळे त्याला भीती नाहीये. अभय चरण भजहू रे मन श्रीनंदनंदन अभय चरणार विंदरे. त्या दृष्टीने तर या मुलाला जेव्हा चिकन सूप दिला तर याला लगेच ओकारी सुरू झाली आणि एक थेंब पण त्यांनी चिकन सूप आतमध्ये नाही घेतलं. आणि जसं ती ओकारी आली तर यांच्या वडिलांनी ते जे चिकन सूप होतं ते घेतलं आणि घराबाहेर फेकून दिलं आणि म्हणाले आजपासून हे इथे कधी मी आणणार नाही. तर प्रभुपाद म्हणतात की परमेश्वराने मला वाचवलं. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एकदा पण 4 नियम भंग केले नाहीत. म्हणाले मी खूप श्रीमंत परिवारात होतो आणि माझ्याकडे भरपूर सुविधा होत्या 4 नियम तोडण्याचे, पण म्हणाले मी आयुष्यभरामध्ये कधी पण नाही तोडले. आणि तमाल कृष्ण महाराजांना त्यांनी एक पत्र लिहिलं. त्याच्यामध्ये लिहितात या जन्मात मला एकही क्षण असं आठवत नाहीये जेव्हा मी श्रीकृष्णांना विसरलो. तर प्रभुपादांनी पत्रात हे लिहिलंय की एकही क्षण मी श्रीकृष्णांना कधी विसरलो नाही म्हणून. 3 वर्षांचं जेव्हा वय होतं प्रभुपादांचं तेव्हा एकदा माचीस सोबत काहीतरी खेळत होते आणि खेळता खेळता त्यांच्या कपड्यांना आग लागली आणि पायाला थोडंसं एक इजा पण झाली. तेव्हा अचानक कुठून तरी एक माणूस आला, त्या माणसाने ती आग विझवली आणि प्रभुपादांनी जेव्हा बघितलं की तो माणूस कुठे, तो माणूस गायब झाला होता. प्रभुपाद म्हणत माहिती आहे तो कुठून आला, आणि माझ्या पायावर जळण्याचा एक डाग परमनंट प्रभुपादांनी सांगितलं की राहिला. या लहान मुलाला अशा प्रकारे झाडांजवळ जाऊन बसायची खूप नेहमी सवय होती. तर घराजवळ जी झाडं होती तिथे कुठेतरी अशा मध्ये जाऊन बसायचे. मामांच्या घरी त्यांच्या भरपूर झाडं होती, तर भावंडांना सोडून झाडा झुडपांच्या मध्ये जाऊन बसायचे आणि झाडं त्यांना खूप आवडायचे. 4 वर्षांचं वय होतं तेव्हा कलकत्ता या भागात एक प्लेग रोग आला. प्लेग कशामुळे होतो? उंदरांमुळे. आणि लोक वाईट पद्धतीने मरतात, पूर्ण शरीराला त्रास होतो, श्वास घेता येत नाही. सगळ्यात भयानक रोग म्हणजे प्लेग. तर 1900 मध्ये 4 वर्ष वय असताना खूप एक मोठ्या प्रमाणावर प्लेग रोग आला होता आणि भरपूर लोकांनी भरपूर उपचार करत भरपूर औषध. त्यावेळेस कलकत्ता ही भारताची राजधानी होती. पूर्ण इंग्रज लोक भारतावर राज्य करायचे तिथे होते. तर विचार करा त्यांच्या राजधानीवर त्यांनी काय नाही केलं असेल. तर सगळं केलं पण सगळं काही निष्फळ ठरलं. तर तेव्हा प्रभुपाद सांगतात एक बाबाजी होते जगतबंधू म्हणून त्यांचं नाव होतं. त्या जगतबंधू बाबाजींनी निर्णय घेतला की आपण सगळे औषध केले पण आपण हरिनामाचं औषध नाही दिलं. येण्याची औषधी माया नशिबार लागी
हरिनाम महामंत्र लावो तुम्ही मागे, की येण्याची औषधी माया नाशी बार लागे. मायाचा जर नाश करायचा असेल तर एकच औषध आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. त्या बाबाजींनी कलकत्ता नगरीमध्ये एक हरिनाम आयोजित केलं. आणि प्रभुपाद लिहितात, माझं त्यावेळेस वय 4 होतं. जितके लोक हरिनाम करत होते त्यांच्या गुडघ्यांपर्यंत मी येत होतो, तितका माझं होतं. पण मी त्या हरिनामाप्रती आकर्षित झालो. आणि तो जो हरिनाम या बाबाजींनी आयोजित केला, कलकत्त्याच्या सगळ्या नगरांमधून, सगळ्या गल्ल्यांमधून अनेक दिवसांसाठी त्यांनी आयोजित केला. जेव्हा हॅरिसन रोडला आला तेव्हा खिडकीतून, खिडकी अशी वर असते, तसे वाकून वाकून प्रभुपादांनी बघितलं. आणि जेव्हा ते हरिनाम त्यांना दिसत तेव्हा त्यांना खूप आकर्षण झालं. पळत पळत गेले आणि सगळ्यांच्या गुडघ्यापर्यंत येत होते प्रभुपाद, पण त्यांनी पण त्या हरिनामामध्ये भाग घेतला. आणि प्रभुपाद लिहितात की त्यावेळेस जितके औषध होते ते सगळे प्रयोग केले होते, पण ते प्लेग काही जात नव्हता. पण सगळ्या धर्माची लोक हताश झाली होती आणि म्हणत होते की आता तर आपलं मरण अनिवार्य आहे. तर त्या हरिनाम संकीर्तनामध्ये हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, सिख, बौद्ध अशा सगळ्या धर्माची लोक होते. आणि ज्या वेळेस हा हरिनाम पूर्ण कलकत्ता नगरीमध्ये झाला त्यानंतर तो प्लेग संपला. आणि प्रभुपाद 2 वेळा म्हणाले की जर तो हरिनाम संकीर्तन तेव्हा आयोजित नसता झाला तर कदाचित त्या प्लेगनी कलकत्ता नगरीला पूर्णपणे संपवून टाकलं असतं. तर हे लहानपणचे त्यांच्यावर संस्कार आहेत. म्हणाले मला शाळेत जायला कधीच नव्हतं आवडत. काही लोक खुश झाले. पण म्हणतात माझे वडील नेहमी माझी बाजू घ्यायचे आणि माझी आई नेहमी स्ट्रिक्ट होती. आई म्हणायची चल शाळेला, वडील म्हणायचे पण त्याला नसेल जायचं तर 1 दिवस सुट्टी घेऊ दे. मग म्हणायचे अभयाला तू 1 दिवसच नाही जाणार आहेस शाळेत? तर म्हणायचे हो 1च दिवस नाही जाणार आहे आज. तर आई म्हणायचे बघते मी कसं नाही जात. आणि आईने दामोदर नावाच्या एका माणसाला 4 रुपये महिना पगार ठेवला होता. त्याचं काय काम होतं? अभयला खेचत ताणत फरफटत का होईना पण शाळेत घेऊन जायचं. आणि अभय म्हणतात की मला अजिबात जायची इच्छा नव्हती. मग दामोदरने एक दिवशी काय केलं, अभयच्या कमरेला दामोदर सारखा एक रशी बांधली. मूळ दामोदरला कशी यशोदा माईने रशी बांधली होती तशा प्रकारे या दामोदरनी अभय चरणला पोटा भोवती एक रशी बांधली आणि त्यांना अशा प्रकारे शाळेला घेऊन जायला. तिथे पण टीचरचं कधी ऐकत नव्हते. खूप हुशार होते, खूप स्मार्ट होते, पण खूप काय म्हणू आपण त्यांना, आजी खोडकर 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 होते. चांगला शब्द आहे, खेडकर नाही खोडकर. तर म्हणतात मी खूप खोडकर. एक दिवशी टीचरनी सांगितलं हे लिही म्हणून, तर मी लिहिलं नाही. मग टीचरनी येऊन माझे कान पिळले. मला इतकं वाईट वाटलं. मी लगेच असा हात केला. तिथे केरोसिनचा त्या काळचा एक कंदील होता, तो कंदील पडला, ती आग लागली, ते केरोसिन पसरलं आणि माझ्या शाळेमध्ये एका ठिकाणी आग लागली माझ्यामुळे. पण म्हणतात मी कोणाचं काही ऐकत नव्हतो. मग म्हणतात की माझ्या वडिलांना पण लक्षात आलं की हा बऱ्यापैकी खोडकर आहे. हा बऱ्यापैकी खोडकर आहे. ते कधी कधी शिस्त लावायचे. मग म्हणायचे निमाई पंडितचे वडील पण निमाई पंडितला ओळखायचे की हे परमेश्वर आहेत, पण तरी वडील म्हणून शिस्त लावण्याचा अधिकार आहे. तर म्हणतात त्याचप्रमाणे मला पण माहिती आहे की तुला ऍक्च्युली ओरडायला नाही पाहिजे, पण वडील म्हणून माझं कर्तव्य आहे तुला शिस्त लावायची, म्हणून मी तुला आता ओरडणार आहे असं बोलून छान ओरडायचे आणि मग त्याच्याकडून कामं करून घ्यायचे. मग अभयचरण म्हणतात की लहानपणी आम्ही असे एकदम खूप जास्ती श्रीमंत नव्हतो, पण म्हणतात आमच्याकडे जी काही कमाई होती त्याच्यामध्ये भरपूर खायला प्यायला कधी काही कमी नव्हतं. म्हणतात उन्हाळ्याच्या सीझन मध्ये जेव्हा आंबे असायचे घरी नुसते आंबे पडलेले असायचे. आणि मी माझी बहीण, तर प्रभुपादांच्या लाडकी एक बहीण होती त्यांची, तिचं नाव होतं भवतारिणी. तर भवतारिणी आणि मी नुसतं एका रूम मधून दुसरीकडे पळायचो. पळत पळत थोडं भूक लागली की एक आंबा उचलायचो, खायचो, आंबा उचलायचो, खायचो. अशा प्रकारे म्हणाले आमच्या घरी कधी परमेश्वराने कधी काही कमी नाही केली, नेहमी जे पाहिजे होतं तेवढं होतं. माझ्या स्मृती काय आहेत, माझ्या आठवणी काय आहेत, मी आणि माझी बहीण, माझे भावंड, 3 बहिणी होत्या प्रभुपादांना. तर मी आणि आमच्या बहिणी आम्ही झोपलेलो असायचो
आणि जेव्हा सकाळी उठायचो तेव्हा माझे वडील आमच्या घरी राधा गोविंदजी होते, आणि त्या राधा गोविंदजीची आरती करायची आणि टिंग 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 घंटी वाजायचे. आणि आम्ही जेव्हा उठायचो तेव्हा बघायचो आमचे वडील राधा गोविंदजींची आरती करतात, आणि उठल्या उठल्या लगेच आधी आम्ही दंडवत प्रणाम करायचो. मग आमचे वडील थोडं बाजारात वगैरे जायचे, काही खरेदी वगैरे करायची असेल ती करायचे, आणि 10 वाजेपर्यंत घरी यायचे. आणि 10 ते 1 पर्यंत राधा गोविंदजींची पूजा करायचे, त्यांना ड्रेसिंग करायचे. सकाळची ती मंगला आरती झाली, त्याचं काम आटपून 10 ते 1 पूजा करायचे. मग प्रसाद घ्यायचे, आणि प्रसाद घेऊन 1 वाजता दुकानावर जायचे. तेव्हा त्यांचं कपड्याचं दुकान होतं, कपड्याच्या दुकानात जायचे आणि 10 वाजेपर्यंत रात्री असायचे. आणि 10 वाजता जेव्हा निघायचे तेव्हा थोडे तांदूळ घ्यायचे, अशा एका वाटीमध्ये आपल्या दुकानात ठेवायचे, आणि म्हणायचे की जर कोणी उंदरं असतील वगैरे तर माझे कापड खातील, त्याच्यापेक्षा मी जर त्यांना खायला ठेवलं तर ते खाऊन त्यांचं पोट भरलेलं असेल आणि माझं नुकसान नाही होणार. अशा प्रकारे दररोज माझे वडील दुकानातून बाहेर पडताना तिथे काहीतरी खायला ठेवायचे उंदरांसाठी वगैरे, आणि ते ठेवायचे म्हणून जरी आमचं वस्त्राचं दुकान होतं पण कधी आमचं नुकसान नाही केलं उंदरांनी. आणि मग 10 वाजता परत यायचे, आणि मग शेवटची आरती करायचे, आणि मग आम्ही सगळे झोपून जायचो. म्हणतात माझ्या स्मृती, माझ्या आठवणी, माझे संस्कार तेच आहेत. उठताना माझे वडील आरती करत असायचे, आणि झोपायच्या आधी माझे वडील आरती करायचे. तशा प्रकारे खूप परमेश्वरला समर्पित त्यांचे वडील जीवन जगायचे. कधी कधी मी आणि माझे वडील एकमेकांच्या सहवासामध्ये 10 मील चालायचो. त्यांच्या मामांचं घर 10 मील दूर होतं, तर तिथे जायचं तर कधी ट्रॅमनी नाही जायचो, आम्ही एकमेकांशी गप्पा मारत जायचो. तर मग माझे वडील कधी काही मला महाभारतातून गोष्टी सांगायचे, रामायणातून गोष्टी सांगायचे, आणि आम्ही एकमेकांचा सहवास आवडायचा आम्हाला. हात धरून आम्ही जायचो. आणि म्हणतात की आम्ही ते मल्लिक फॅमिली जिथे राहते तिथे एक प्राचीन राधा गोविंदजींचं मंदिर आहे. आज जर आपण कधी कलकत्त्याला गेलो तर आपण त्या मंदिराचं दर्शन घेऊ शकतो. तर म्हणतात ते राधा आणि कृष्ण दोघही असे थोडे वाकलेले आहेत, पण ते जे राधाराणी आहेत त्यांचे पाय जसं श्रीकृष्ण कसे डाव्या पायावर उभे राहतात आणि उजवा पाय असा समोर ठेवतात, तर ते जे राधाराणी आहेत हॅरिसन रोडचे ते राधाराणी पण तसेच उभे राहतात. तर आपण कधी गेलो तर तुम्ही ते दर्शन घेऊ शकता. तर अभयचरण म्हणतात की लहानपणी तासोन तास मी तिथे उभा राहायचो आणि ते राधा गोविंदजी जे दोघेही असे वाकलेले आहेत त्यांचं दर्शन घ्यायचो, आणि त्यांचा तो गोड चेहरा मला अजूनही आठवतो. म्हणून 6 वर्षांचं जेव्हा वय होतं तेव्हा अभयने आपल्या वडिलांना सांगितलं की मी अशा प्रकारचे राधा गोविंदजी आपल्या घरी आणू शकतो का आपण. तर मग त्यांच्या वडिलांनी त्यांना लहान राधा गोविंदजी दिले, आणि अभयचरणनी लहान वयापासून 6 वर्ष वयापासून स्वतःचे राधा कृष्ण यांची सेवा सुरू केली. त्यांना मदत करायला त्यांची लहान बहीण भवतारिणी नेहमी त्यांना मदत करायला असायची. अनेक वेळा इतर भावंड, मी म्हणायचं तो पूर्ण तो डे परिवारच आहे, मोहल्ला किंवा तो एरिया, तर तिथे सगळे त्यांचे जे चुलत भावंड बहिणी होते ते नेहमी अभय आणि भवतारिणीवर हसायचे, म्हणायचे हे लोक नेहमी राधा गोविंदजींच्याच पाठीमागे असतात, त्यांना काही शिक्षण वगैरे करायचं नाहीये, आम्हाला नाही वाटत हे काही जास्ती वर्ष जगणार आहेत. का म्हणायचे माहित नाही. तर अभय म्हणायचे आय डोंट केअर, तुम्हाला जे म्हणायचं समजा, पण राधा गोविंदजींना मी कधी सोडणार नाही. म्हणतात माझे वडील नेहमी प्रसादासाठी दररोज 4 किंवा 5 साधूंना, म्हणजे कुठेही कोणी साधू दिसले म्हणजे चला जेवायला आमच्याकडे, त्यांना छान प्रसाद खाऊ घालायचे आणि प्रसाद घ्यावरून त्यांना विनंती करायचे हा माझा मुलगा आहे अभयचरण, याला तुम्ही आशीर्वाद द्या की हा राधा राणीचा शुद्ध भक्त बनेल. तर प्रभुपाद म्हणतात मी ही फक्त एकच विनंती माझ्या वडिलांकडून ऐकली, आणि खरोखर जसं मी म्हटलं प्रभुपाद म्हणतात या जीवनामध्ये एकही क्षण मी कधी प्रभू श्रीकृष्णांना विसरलो नाही. मी आणि माझे वडील जेव्हा कुठे जायचो प्रवासात, म्हणजे कधीही आम्ही एकदा पण हॉटेलमध्ये खाल्लं नाही. नेहमी माझे वडील म्हणायचे आपण कुठल्या तरी मंदिरात जाऊ आणि तिथे काहीतरी देणगी देऊ आणि थोडा काहीतरी महाप्रसाद मिळेल तो खाऊ. तर म्हणतात पूर्ण माझ्या आयुष्यामध्ये मी आणि माझ्या वडिलांनी कधी हॉटेलमध्ये नाही खाल्लं. आम्ही कुठेतरी 2 आणे पण द्यायचो तर आम्हाला प्रसाद मिळायचा आणि आम्ही दोघं प्रसाद खायचो. 1911 म्हणजे आता प्रभुपादांचं वय किती असेल 15 वर्ष. तर 1911 मध्ये कलकत्त्यामध्ये दंगल झाली होती मुसलमान आणि हिंदू लोकांमध्ये. तर तेव्हा म्हणतात मी शाळेतून निघालो होतो आणि मला लक्षात आलं की इथे काहीतरी वेगळं चाललंय. तर माझ्या समोर एक मुसलमान माणूस, त्यांनी मला बघितलं, लहानसा होतो मी, तर चाकू घेतला
आणि माझ्या पाठी धावत आला. कसा बसा मी पळत 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 मी विचार करतो काय करू, आणि माझ्या घरात शिरलो आणि माझ्या आई, बहीण आणि वडील माझी वाट बघत होते, कारण बाहेर तर मारहाण चालू होती. म्हणजे कसा बसा मी वाचलो, नाही तर त्या दिवशी मी समाप्त झालो असतो दंगलीमध्ये. माझे वडील काय करायचे, जेव्हा बाजारात जायचे तेव्हा आईने सांगायचे की इतकी भाजी घेऊन या, पण माझे वडील नेहमी जायचे आणि सांगायचे जर मी ही पूर्ण ती टोपली घेतली तर की काय रेट मिळेल. तर त्या बाईला नेहमी प्रश्न पडायचा की हे एक व्यक्ती आहे आणि एवढी टोपली भरून भाजी कशाला घेणार आहेत. पण माझे वडील नेहमी काय विचार करायचे की सगळी घेतली तर स्वस्त मिळेल, तर म्हणून पूर्ण टोपली घेऊन यायची. आणि नेहमी माझी आई म्हणायची काय तुम्ही एवढी सगळी भाजी घेऊन येत आहे आणि आता ही भाजी खराब होईल. पण माझ्या वडिलांना नेहमी वाटायचं की आपण काटकसर करायला पाहिजे आणि नेहमी स्वस्तामध्ये भाजी घेऊन यायला पाहिजे. तर प्रभुपाद नेहमी अमेरिकेमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये एका मॉलमध्ये जायचे आणि मॉलमध्ये सगळं सामान विकत घ्यायचे आणि मग ते सगळं सामान एका ठिकाणी चेकआउट काउंटरला यायचं. मग ते मॉलची जी बाई आहे ती बघायची इतके $. तर एकदा $16 बिल झालं होतं. तर प्रभुपाद म्हणाले $5. मग ते म्हणाले तिला कळलंच नाही, नो 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 $16, $16. तर प्रभुपाद म्हणाले $5. तर ती म्हणाली नो $16. त्यांना माहिती नाही बार्गेनिंग काय असतं. तर ते मग प्रभुपाद म्हणाले माझ्यासाठी नाही पाहिजे, माझ्या घरी 20-25 मुलं येतात जेवायला, त्यांच्यासाठी मी घेऊन चाललोय. पण त्या बाईला ते काही कळालं नाही की त्याच्यामध्ये दुसऱ्यांना खाऊ घाला किंवा स्वतः खाऊ घाला, पण रेट कसा कमी करू शकतो. तर प्रभुपादांना नेहमी सवय होती बार्गेन करायची आणि त्या शिष्यांना कधी कळायचं नाही. तर तेव्हा प्रभुपाद सांगायचे की माझ्या वडिलांनी मला ही सवय लावली म्हणून. प्रभुपादांची काही काही नावं होती. कोणी त्यांना गोवर्धन म्हणायचे आणि काही त्यांचे नातेवाईक त्या गोवर्धनला नेहमी शॉर्टकट करायचे, म्हणायचे गोबर. प्रभुपाद आमच्या शिष्यांना म्हणायचे गोवर म्हणजे काय माहितीये का, म्हणजे गाईचं शेण, आणि हसायला लागायचे. म्हणायचे कोणी माझे नातेवाईक मला मोती म्हणायचे, कोणी कोचा म्हणायचे. कोचा तर बंगाली भाषेमध्ये कोचा म्हणजे काहीतरी तिकडला तो लोकल शब्द असेल. माझ्या आजीने मला नाव ठेवलं होतं कचोरी मुखी. तर प्रभुपाद म्हणतात मला सगळ्यात जास्ती जो पदार्थ आवडायचा तो आहे कचोरी. किती लोकांना कचोरी बनवायला खायला नाही, कारण खायला म्हटल्यावर लोक म्हणतील अच्छा माझ्यात आणि प्रभुपादांमध्ये साम्यता आहे म्हणून तो प्रश्न विचारला. जर आपल्याला प्रभुपाद अपिअरन्स डे, प्रभुपाद व्यास पूजेला प्रभुपादांना प्रसन्न करायचं असेल, विचार करा त्यांच्या आजींनी त्यांना नाव दिले कचोरी मुखी. तर प्रभुपाद काय म्हणायचे लहानपणी माझ्याकडे कोट असायचा, ते इथे खिसा इथे खिसा असे असतात ना 6-7 खिसे. तर प्रभुपाद म्हणायचे मी इतक्या कचोऱ्या घ्यायचो आणि प्रत्येक खिशामध्ये भरून ठेवायचो आणि मग दिवसभर भूक लागली थोडी खायची. तर इतके कचोरी आवडते प्रभुपादांना. तर माझ्या या बाजूला जेवढे लोक बसले आहेत त्यांना खूप सुवर्ण संधी आहे आणि या बाजूला संभाव्य चान्स आहे. नाही आपल्याला प्रभुपादांना खाऊ घालायचं आहे. तर जर 3 प्रकारचे भक्त असतात. एक असतात नित्यसिद्ध. नित्यसिद्ध म्हणजे जे भगवंताच्या घरून खाली उतरतात. ललिता देवी, विशाखा देवी, रामानंद राय, स्वरूप दामोदर गोस्वामी, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी. ते कधी भौतिक तत्वांच्या संपर्कात येत नाही. जसं कमळाचं फुल आहे, घाणीत असलं तरी त्यांचा संपर्क येत नाही, तर त्याला म्हणतात नित्यसिद्ध भक्त. दुसरे असतात साधना सिद्ध भक्त. साधना सिद्ध भक्त म्हणजे त्यांनी कठोर तपस्या केली, त्यांनी कठोर परिश्रम केले म्हणून त्यांना भगवंतांची कृपा मिळाली. कोण सांगेल एखादं उदाहरण? किंवा ध्रुव महाराज, साधारणातला साधारण जन्म आहे त्यांचा आणि तो आक्रोश, ती भावना, मला बसू नाही दिलं माझ्या वडिलांच्या कुशीत, राईट, पण तिथून कुठे पोचले? सदेह वैकुंठ गमन. तर त्याला म्हणतात साधना सिद्ध. आणि 3री श्रेणी आहे ती आपल्या कामाची आहे, कारण साधना सिद्ध म्हणजे किती लोकांना आशा आहे आपल्या साधनेकडून. नाही, गुड, व्हेरी गुड. तर 3रा जो तुकारामाला तर शुद्ध भक्त आहेत, आल्या पण लहानपणापासून शुद्ध होते, पण ते पण सदेह गेले. 3री जो श्रेणी आहे त्याला म्हणतात कृपा सिद्ध भक्त. कृपा सिद्ध म्हणजे ते साधारण असतात पण आपल्या जीवनामध्ये काहीतरी असं करतात, आपल्या गुरूंना, आपल्या आचार्यांना प्रसन्न करताना म्हणतात हा जसा कसा आहे पण यांनी मला प्रसन्न केलंय.
चलो अंदर आओ. सो सगळ्यांसाठी पब्लिक घोषणा आहे, प्रभुपादांना कचोरी खूप आवडते. जर कचोरी बनवू शकलो आपण तर खूप आपल्याला कृपा मिळेल. आणि 5वं नाव जे प्रभुपादांना बरेच वेळा त्यांचे लहानपणी म्हणायचे ते नंदूलाल म्हणून. 12 वर्षाचं वय असताना प्रभुपादांचे एक फॅमिली गुरु होते. जनरली असतात ना पारिवारिक गुरु असतात ना कोणी ना कोणी. तर एक पारिवारिक गुरु होते, त्यांनी प्रभुपादांना दीक्षा दिली. पण प्रभुपादांच्या चेतनेवर त्या गुरूंच्या शिकवणीचा काही परिणाम नाही पडला, म्हणून कोणी त्यांना काही मोजत नाही. तर हे जे गुरु होते हे सांगायचे की त्यांचे गुरु होते आणि प्रभुपादांचे गुरु हे जेव्हा त्यांच्या गुरूंना भेटले तेव्हा त्यांच्या गुरूंनी या गुरूंना विचारलं, तुम्हाला काहीतरी इच्छा आहे का, काहीतरी असं वेगळं काहीतरी खायची इच्छा आहे का तुम्हाला, मी तुम्हाला देऊ शकतो म्हणून. तर यांनी म्हटले मला डाळिंब खायचे. तर सगळ्यात स्पेशल डाळिंब कुठले असतात कोणी सांगेल? अफगाणिस्तान, सगळ्यात स्पेशल. तर हे जे गुरु होते त्यांनी म्हटले जा त्या खोलीत जा, तिथे डाळिंब आहेत म्हणून. आणि हे गुरु पटकन उठून अशा दुसऱ्या खोलीत गेले. तर जिथे त्यांनी बोट दाखवला होता तिथे जणू काही आत्ता झाडावरून तोडलेले फ्रेश डाळिंब होते अफगाणिस्तानचे. त्यांच्याकडे याला म्हणतात प्राप्तिसिद्धी. तर प्राप्तिसिद्धी होती. प्रभुपाद म्हणतात माझ्या वडिलांचे एक मित्र होते, त्यांनी सांगितलं की त्यांच्या गुरूंनी एकदा त्यांचा असा हात धरला आणि म्हणाले माझ्यासोबत चल म्हणून. आणि जसं असा हात धरला तर दोघं एका क्षणामध्ये द्वारकेमध्ये बाहेर निघाले. बघितलं तर द्वारके मंदिरासमोर होते. आणि परत एकदा गुरु आणि ते शिष्य जेव्हा हात धरला तेव्हा परत आले, तर परत कलकत्त्यामध्ये आले. तर प्रभुपादांच्या जीवनामध्ये लहानपणी असे हे 2 घटना घडल्या, जेव्हा त्यांनी बघितलं की कोणा व्यक्तीमध्ये अशा प्रकारे अचानक स्थानांतरित व्हायची, अचानक काहीतरी मिळवायची शक्ती होती. पण प्रभुपाद म्हणाले मला त्याच्याने कधी असं काही स्पेशल वाटलं नाही. मला नेहमी एकच वाटायचं, श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यामध्ये दॅट इज अन अचीवमेंट. हे डाळिंब काढणं आणि विमानाच्या द्वारे नाही तर अचानक असं द्वारकेला जाणं हे तर कोणी पण करू शकतं. पण श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती मला पाहिजे होती लहानपणापासून. तर लहानपणापासूनच वडील मला नेहमी जवळ करायचे. माझ्या आईची इच्छा होती की मी लंडनला जावं आणि मी एक खूप मोठा वकील बनीन. पण माझे वडील म्हणाले अजिबात त्याला लंडनला नाही पाठवायचं, तो तिथे जाऊन चुकीच्या गोष्टी शिकेल. त्याला पैसे कमी असेल तरी चालेल, पण त्याचं चारित्र्य मला शुद्ध पाहिजे. आणि लहानपणापासून मग मृदंग शिकवण्यासाठी त्यांनी एक क्लास लावला होता आपल्या मुलासाठी. अभय म्हणतात लहानपणी कधी वडील उशिरा जेव्हा यायचे तेव्हा भूक नसायची, 10 वाजता ते सगळं दुकान बंद करून, तर कुरमुरे खायचे. तर कधी कधी मी माझ्या वडिलांसोबत कुरमुरे खायचो. एकदा अशाच प्रकारे मी माझ्या आईला सांगितलं की मला कचोरी पाहिजे रात्री. तर आई म्हणले अजिबात कचोरी मिळणार, चुपचाप झोप. तर म्हटलं नाही पाहिजे, खूप आरडाओरडी केली पण आई म्हणाली अजिबात देणार नाही. आई बरोबर शिस्त लावायची मला. तर मी अशाच प्रकारे रडत रडत झोपी गेलो. मग वडील आले तर वडिलांनी बघितलं की काहीतरी बिनसलेलं दिसतंय. मग काय झालं, काय हा याला नको तेव्हा कचोरी पाहिजे, किती कचोऱ्या खाऊ घालायच्या याला. त्याला मी सांगितलं चुपचाप झोप. तर वडिलांनी काय केलं असेल, वडिलांनी स्वतः किचनमध्ये गेले आणि माझ्यासाठी कचोरी बनवले आणि मला उठवलं आणि मला कचोरी खाऊ घातले. तर म्हणाले माझ्या वडिलांना कदाचित माहिती होतं. अजून काही बोलले नाही, कदाचित माझ्या वडिलांना माहिती होतं. तसं एक दिवशी आम्ही मार्केटमध्ये गेलो तेव्हा तिथे वॉटर गन होती. मी पूर्ण मला वॉटर गन पाहिजे. तर वडिलांनी गन दिली एक. मग म्हणाले दुसरी पण पाहिजे. तर दुसरी कशासाठी पाहिजे, म्हणजे माहिती 2 हात आहेत. तर म्हणाले एक गन दिली खूप झालं, एक तर बंदुकी वगैरे आपल्याला कशाला काय पाहिजे. तर मी सर्वांच्या समोर जमिनीवर लोळायला लागलो, मला आत्ताच्या आता दुसरी बंदूक पाहिजे. मग वडील म्हणाले ठीक आहे देतो. मग दुसरी बंदूक पण मिळाली. अशा प्रकारे वडिलांकडून मी भरपूर लाड माझे पुरवून घेतलेत. म्हणून आईनी माझ्या पायामध्ये एक बांगडी किंवा कडा असा जाड असा कडा घातला आणि माझ्या वडिलांनी हसू केलं, माझ्या मित्रांनी हसू केलं आणि मित्र म्हणाले की या सगळ्याची काय गरज आहे. आणि मी आईकडे गेलो आणि म्हणालो आई हे सगळं काढून टाकायची काही गरज नाही आहे. पण आईने म्हटलं की नाही मी नाही काढणार. आणि मी विचार केला की जर आईची माझ्या इच्छा आहे तर मी मित्रांकडे कशाला एवढं लक्ष द्यायचं, तर मी ठेवलं ते.
एकदा मी टरबूज खात होतो आणि टरबूज खाता खाता काही बिया माझ्या पोटात गेल्या, तर माझे सगळे मित्र माझं हसू लागले की आता तुझ्या पोटात एक झाड येणार. मग मी घाबरलो. मग मी आईकडे गेलो, तर आई म्हणाली काही काळजी करू नकोस, तू इथे बस. आणि आईने परमेश्वराला स्मरून काही मंत्र उच्चारण केले. आणि मग प्रभुपाद म्हणतात, जसं श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये दररोज संकट यायचे आणि त्यांचे मित्र म्हणायचे की श्रीकृष्णांनी आज असं केलं, श्रीकृष्णांनी तसं केलं, तेव्हा यशोदाला काय वाटायचं? यशोदाला वाटायचं कारण रोज सकाळी जेव्हा श्रीकृष्ण जंगलात जायचे तेव्हा मी मंत्र उच्चारण करते त्यांच्या सुरक्षिततेसाठी, म्हणून ते मंत्र माझ्या मुलाला वाचवतात. तसंच माझी आई पण जेव्हा माझ्या जीवनात संकट यायचे तेव्हा मंत्र उच्चारण करायचे आणि माझ्या आईला वाटायचं की त्याच्यामुळे मी वाचतोय म्हणून. तर माझ्या आईला मंत्र उच्चारणावर खूप भरोसा होता. अनेक वेळा माझी आई मला घेऊन गंगा नदीत जायची आणि स्वतःच्या हातांनी मला आंघोळ घालायची. कधी कधी मला औषध घालायचं असायचं, तर आई म्हणायची औषध घे. तर मी औषध तर मला आवडायचं नाही, कडू औषध. आई म्हणायची 3 लोकांना बोलवायची आणि 3 लोक माझे हात आणि पाय बांधून ठेवायचे आणि तेव्हा कुठे माझ्या तोंडामध्ये माझी आई औषध घालायची. एकदा काय झालं, माझी आई मला आंघोळ घालत होती आणि मला आंघोळ नव्हती घ्यायची, तर मी थोडा हातवारे केले आणि थोडंसं असं निसटलो, तिच्या हातातून धरलं असेल तिने, तर निसटलो. तेव्हा माझं डोकं लागलं आणि डोक्यातून रक्त निघायला लागलं. मग सगळेजण माझ्या आईकडे आले आणि म्हणाले, काय करताय तुम्ही? त्याला आंघोळ घालणार आहे की त्याचा जीव घेणार आहे? पण ऍक्च्युली चूक कोणाची होती? माझी होती. पण आईला ऐकायला लागलं. पण म्हणतात मी ना माझ्या आईवर पूर्णपणे विसंबून होतो, पूर्णपणे अवलंबून होतो. कधी मला वॉशरूमला जायचं असायचं तर मी आईजवळ यायचो आणि नाचायला लागायचो, उड्या मारायला लागायचो. मग आई म्हणजे काय झालं तुला, तू काय नाचतोय? म्हणजे वॉशरूमला जायचंय. माझी म्हणजे मी थांबवलंय, जा. पण आईची परवानगी घेतल्याशिवाय मी वॉशरूमला पण नव्हतो. पूर्णपणे आईवर आश्रित होतो मी. कधी माझ्या आईची वेणी घालायच्या माझ्या बहिणी, तर कधी कधी म्हणतात मी जायचो आणि माझ्या बहिणींची भांडायचं, मी माझ्या आईची वेणी घालणार म्हणून. अशा प्रकारे मी अनेक वेळा माझ्या आईची वेणी पण घालून दिली आहे. आणि जुन्या काळी माहितीये असे जेव्हा सण असायचे तेव्हा बायकांना तळव्याला लाल रंग लावतात नाही, काय म्हणतात त्याला, अलता. तर ते अलता लावायचे. तर एक दिवशी प्रभुपादांनी ते कुठेतरी बघितलं आणि घरी येऊन म्हणाले, आई तुझ्या पायांना मला अलता लावायचा आहे म्हणून. सण नाही काही नाही, मला लावायचं आहे. कुठून तरी ते घेऊन आले आणि आपल्या आईच्या तळव्याला अभयने स्वतः प्रेमाने ते लावून. आईला पण त्यांच्या प्रति प्रेम, त्यांना पण आई प्रति प्रेम. त्यांची आजी होती, आजी दररोज अभयला जवळ घ्यायची आणि महाभारतातून आणि रामायणातून गोष्टी सांगायची. अशा प्रकारे म्हणतात महाभारत आणि रामायण मला माझ्या आजीने शिकवलं. आणि माझ्या मामाकडे जेव्हा जायचो तेव्हा नेहमी त्यांच्याकडे कधी ना कोणी प्रवचनकार असायचे आणि ते प्रवचन द्यायचे. तर भागवत, रामायण, महाभारत याच्यावर मी अनेक प्रवचन जे ऐकले ते माझ्या मामाच्या घरी ऐकले. असं करत करत त्यांचं वय 7-8 वर्ष झालं आणि त्यांना लहानपणापासून जगन्नाथजींप्रती खूप आकर्षण होतं. तर जेव्हापासून त्यांना असं कळलं की कलकत्त्यापासून 300 किलोमीटरवर एक जगन्नाथपुरी म्हणून शहर आहे आणि तिथे जगन्नाथजी राहतात आणि त्याचे आकर्षक आहेत आणि असे हात असे त्यांचे आणि त्यांची रथयात्रा निघते. तर म्हणतात लहानपणापासून माझ्या मनात एक विचार यायचा, मी कधी जाऊ जगन्नाथपुरीला, मी कधी या जगन्नाथजींचं दर्शन घेणार आहे. तर नेहमी एकच विचार असायचा, मी कधी वृंदावनला जाऊ, मी कधी जगन्नाथपुरीला जाऊ. असं करत करत जेव्हा त्यांचं वय 8 वर्ष झालं तेव्हा एक दिवशी त्यांनी वडिलांकडे हट्ट केला, या वर्षी जेव्हा रथयात्रा असेल जगन्नाथपुरीमध्ये आपण आपल्या घरी पण रथयात्रा साजरी करायची म्हणून. मग त्यासाठी रथ लागणार. तर मग कार्पेंटरकडे गेले, विचारलं की असं आपल्याला रथ बांधायचं किती पैसे, तर भरपूर पैसे होत होते. तर ते म्हणाले माझ्याकडे एवढे पैसे नाही, आपण रथ बांधू नाही शकत म्हणून. तर अभय रडायला लागले, पण पैसे नव्हते खरंच. तर कार्पेंटरच्या दुकानातून जेव्हा घराकडे येत आहेत तेव्हा दोघं येत आहेत आणि हे त्यांची समजूत घालतायत की अरे चालतं बघूया आपण. आणि अभय जोर जोरात रडतायत, का रथ नाहीये, रथ नाहीये. बरोबर त्याच रस्त्यावर एक अनोळखी बंगाली म्हातारी बाई होती, ती बाहेर आली आणि ती म्हणाली, का रडतोय हा मुलगा, म्हणजे याला रथ पाहिजे. अरे माझ्याकडे आहे ना रथ. तर त्यांना घरात घेऊन गेली आणि त्यांच्याकडे 3 फूट उंचीचा, त्या मुलाच्या हिशोबाने, त्यावेळेस अभयचरणची जी उंची होती त्या हिशोबाने ना उंच, अति उंच
ना तिथे ना बरोबर त्याच्या वयाच्या अनुसार एक योग्य रथ होता. जुना होता पण चालू होता, त्याला थोडं रिपेअर करायचे होते. आणि त्याला विचारलं किती पैसे, म्हणजे पैसे नाही याच्यासाठी देत पण. तर बरोबर अभयचरणसाठी 3 फुटाचा बरोबर एक रथ पण सापडला. वडिलांनी थोडे लाकूड वगैरे आणलं, त्याला 16 बरोबर त्याला खांब बांधले. आणि अभयचरणच्या वडिलांनी पेंट आणलं आणि अभय आणि त्याच्या वडिलांनी मिळून त्याला बरोबर जगन्नाथपुरीच्या रथासारखं स्वतः पेंटिंग केलं आणि हुबेहूब जितकं मॅक्झिमम रथासारखं होऊ शकतं तेवढं केलं. तर तुमच्यातून किती लोक रथयात्रा बघितल्या जगन्नाथपुरीचे कमीत कमी टीव्हीवर? तर कोण कोण सांगेल काय काय असतं त्याच्यामध्ये, जी स्पेशल गोष्टी आहेत? एक रथ, त्याच्यावर एक विशिष्ट कलर, आणि त्याच्यावर जो कापड असतं ते कुठल्या रंगाचं असतं? हा 3 म्हणून जगन्नाथजींच्या रथाचं कुठलं आहे? लाल आणि पिवळा, राईट. आणि त्याच्या समोर 4 लाकडी घोडे असतात आणि एक सारथी असतो. तो कोण असतो? दारुका, त्यांचे सारथी, श्रीकृष्णचे सारथी. आणि 4 लाकडी घोडे. तर बरोबर अभयनी छोटे छोटे लाकडी घोडे पण बनवले आणि ते बरोबर ते 4 लाकडी घोडे पण ठेवले आणि तो जो सारथी आहे तो सारथी पण ठेवला. बरं, सुभद्रा देवींच्या रथाला पण एक सारथी असतो, तो कोण? कोण म्हणाला? येस, अर्जुन. तिथे पण एक सारथी असतो, ते अर्जुन आहे. त्यांना अशी चांगली मिशी असते. पुढच्या वेळेस जेव्हा रथयात्रा होईल तेव्हा बघा. सो अशा प्रकारे त्यांनी त्याला पेंटिंग केलं, सगळं केलं. आणि त्या काळी 20 रुपये खर्च आला, जो त्यांच्या वडिलांकडे तेव्हा नव्हता. त्यावेळेस जो आपल्याला जर अंदाज घ्यायचा असेल की पैशांची काय व्हॅल्यू होते, म्हणतात 1 आण्यामध्ये 1 डझन आंबे मिळायचे. 1 आण्यामध्ये 1 डझन आंबे. आणि तेव्हा 20 रुपये खर्च आला या पूर्ण रथयात्रेसाठी. तर वडिलांना भरपूर भार पडला, पण म्हणाले नाही, माझ्या मुलाची इच्छा आहे, आपण हे करूया म्हणून. अशा प्रकारे जिथे ते मंदिर होतं, राधा गोविंदजी मंदिर, तिथून ती रथयात्रा सुरू केली अभयने. आणि सोबत सगळ्या मित्रमंडळीला घेतलं. आणि कोणाच्या हातामध्ये करताल, कोणाच्या हातामध्ये मृदंग, आणि सगळ्या लहान मुलांनी, 7-8 वर्षाच्या मुलांनी हा पूर्ण एक उत्सव आयोजित केला. आणि पूर्ण त्या रस्त्यावर जेवढे माताजी लोक राहायचे वयस्कर, त्या सगळ्या मुलांच्या आई, त्यांना सांगितलं की इथून रथ आल्यावर तुम्हाला भोग अर्पण करायचं आहे. तर सगळ्यांना भोग अर्पण करायला सांगितलं होतं. तर प्रभुपादांचे एक मित्र होते, त्यांचं नाव होतं गोपीश्वर मल्लिक. गोपीश्वर मल्लिक एक दिवशी गौर मोहनडेला म्हणतात, काय मी ऐकलं तुमच्याकडे खूप मोठा एक रथयात्रा उत्सव आहे आणि तुम्ही काही सांगत नाही, काय नाही? तर गौर मोहनने म्हणाले, काय आता हे लहान मुलांचं आहे, लहान लहान मुलं करतात काय? ज्या प्रकारे आमच्याकडे खबर पोचली असं लक्षात येते की खूप मोठा रथोत्सव होतोय आणि तुम्ही म्हणताय की लहान मुलं करतायत. तर ऍक्च्युली अभयचरणने ज्या प्रकारे त्याची जाहिरात केली होती, ज्या प्रकारे अरेंजमेंट केली होती, ज्या प्रकारे प्लॅनिंग केलं होतं, ऑलमोस्ट हुबेहूब जगन्नाथपुरीची रथयात्रा आयोजित केली होती. तर प्रभुपाद म्हणाले, 8 वर्षाचं वय असताना पण मी माझ्या सगळ्या मित्रांचा लीडर होतो आणि सगळ्यांना मी सांगायचो, तुझी ही सेवा, तुझी तुझी. आणि अशा प्रकारे मोठं झाल्यानंतर पण मी रथयात्रा आयोजित केली. बरं, आपली ही जी रथयात्रा असते जगन्नाथपुरीची, ती किती दिवसांचा उत्सव असतो टोटल? 1 दिवस असा रथ आणि 8 दिवसांनी परतीचा रथ असतो. तर काय केलं असेल यांनी, ऍक्च्युली त्या दिवशी रथ असा नेला, 7 दिवस तिथे त्यांना भोग ऑफरिंग वगैरे केला आणि 8व्या दिवशी तो रथ परत मित्रांसह परत आणला. अशा प्रकारे दरवर्षी हुबेहूब जगन्नाथपुरी सारखी रथयात्रा केली. पण प्रभुपादांचं वय तेव्हा 8 वर्ष आहे सुरुवातीला, आणि ते स्वतः एकदा पण जगन्नाथपुरीला गेले नाहीयेत. पण हे सगळं ऐकून वाचून जे काही त्यांनी संशोधन केलं आणि हुबेहूब जगन्नाथपुरी सारखं त्यांनी केलं. 15 वर्षांचं जेव्हा वय होतं तेव्हा त्यांना एक बेरी म्हणून एक आजार झाला. त्यांच्या शरीरावर असे पूर्ण फोड आले होते. तर त्यांच्या आईला पण झालं, दोघेही त्याच्यातून वाचले. आणि 16 वर्षांचं जेव्हा वय होतं प्रभुपादांचं, तेव्हा त्यांची आई या जगातून निघून गेले. तर इतके प्रेमळ आणि इतकं त्यांच्यावर अवलंबून जीवन जगणारे अभय बाबू खूप दुखी झाले आणि त्यांच्या बहिणींना पण खूप त्रास झाला. पण अशा वेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना सांत्वना दिली आणि गौर मोहनडे यांनी अभयचरणला जवळ करून सांगितलं, आत्मा हा अजर आहे, आत्मा हा अमर आहे, तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुझ्या आईचा मृत्यू नाही झालाय,
त्याचं फक्त शरीर बदललंय. तर अभय बाबू म्हणतात, माझ्या वडिलांनी तेव्हा मला दिलासा दिला. तर कसे त्यांचे वडील असतील की त्यांचे पण नित्य सहचारिणी गेले, पण त्या दुःखाला आवरून भगवंतांच्या शिकवणीमध्ये इतके रुजलेले होते की आपल्या मुलाला, आपल्या मुलींना त्यांनी सावरलं. अशा प्रकारे. तर आता 12:17 झालेत, आपल्या तर ब्रेकचा वेळ झाली आहे. तर आपण 10-15 मिनिटाचा एक ब्रेक घेऊया आणि नंतर मग त्यांच्या शिक्षणाबद्दल चर्चा करूया की प्रभुपादांचं शिक्षण कुठे झालं आणि त्यांच्या पुढे काय काय झालं. जय श्री प्रभुपाद की जय.